प्रभू परमेश्वरा, आम्ही प्रत्येक जण तुझ्या चरणाजवळ येतो राजा. आम्ही तुझे आभार आणि तुझे उपकार आम्ही मानतो की एक सुंदरशी वेळ आज पुन्हा एकदा आमच्या जीवनामध्ये तू जोडलीस राजा. आणि प्रभूजी, तुझ्या भवनामध्ये तू आम्हाला घेऊन आलेला असताना आम्ही तुझ्याकडे विनंती करतो, तुझ्याकडे प्रार्थना करतो प्रभूजी, आजच्या वचनाच्या द्वारे तू आज आमची प्रत्येकांची भेट घे आणि जिवंत देवा, आमच्या जीवनामध्ये येणारी प्रत्येक चढ उतार, आमच्या जीवनामध्ये येणारी प्रत्येक परीक्षा, आमच्या जीवनामध्ये येणारी प्रत्येक समस्या, या प्रत्येक गोष्टींवरती मात करायला प्रभूजी आजच्या वचनाने तो आम्हाला प्रत्येकांना शिकव राजा. तुझं सामर्थ्य तो आम्हाला प्रत्येकांना प्रदान कर. प्रत्येक अडखळण विकटन बापा तू दूर कर. तुझ्या सामर्थ्याने तो आम्हाला प्रत्येकांना चालव राजा. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. प्रभूला धन्यवाद देऊया. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. सर्वजण माझ्या बरोबर आहात. हालेलुया, हालेलुया. स्वामी परमेश्वराच्या पवित्र वचनाकडे आम्ही या वेळामध्ये जात आहोत. परमेश्वराचं वचन आम्ही ऐकण्या अगोदर प्रियांनो, आपल्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या, वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा, वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी उद्भवतात. हालेलुया. कधी कधी असं होतं की एक समस्या सुटत नाही तर दुसरी समस्या लगेच तयार असते. कधी कधी असं होतं की समस्या मागे समस्या आमच्या जीवनामध्ये येतात. अडचणी मागे एक एक अडचण आमच्या जीवनामध्ये येते. परंतु परमेश्वर आम्हाला या प्रत्येकांवरती आजच्या वचनाच्या द्वारे मात करायला तो शिकवणार आहे. हालेलुया. स्वामी पवित्र शास्त्रातून एक भाग आम्ही पाहणार आहोत आणि नवीन करारामध्ये हा भाग आहे. यातले काही वचन आम्ही पाहणार आहोत आणि एक एक टप्प्यात एक एक गोष्टी आम्ही अभ्यासणार आहोत आणि परमेश्वर आम्हाला शिकवेल की आमच्या जीवनामध्ये सुद्धा येणाऱ्या परीक्षा की परमेश्वराने, प्रभूने त्याच्या प्रेषितांना, त्याच्या निवडलेल्या लोकांना प्रभूने कसं सावरलं, कसं सांभाळलं, कसं परमेश्वराने त्यांना त्याची कृपा प्रदान केली. देवाचं वचन सांगतं की तो काल, आज आणि युगानुयुग तो सारखा देव आहे. कसा आहे? आपल्या बाजूच्या व्यक्तीला सांगा, माझा प्रभू सारखा आहे. तो न बदलणारा देव आहे. तो न बदलणारा देव आहे. माझा प्रभू कधी बदलत नाही. हालेलुया. सो प्रियांनो, ज्या प्रभूने, ज्या परमेश्वराने, ज्या येशूने त्याच्या प्रेषितांना सहायता केली, तोच प्रभू आज आम्हाला सुद्धा सहायता करायला, आम्हाला सुद्धा मदत करायला तोच आहे. तो बदललेला नाही. हालेलुया. आणि म्हणून हा विश्वास करा की प्रभू आम्हाला सुद्धा सहायता करेल, आम्हाला सुद्धा मदत करेल. तो आमच्यापासून कधी दूर तो जाणार नाही. आमच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये आमचा प्रभू आमच्या जीवनामध्ये तो कायम आहे मदत करायला. हालेलुया. कधी कधी आम्हीच प्रभूला विसरून जातो किंवा कधी कधी प्रभूबद्दल आम्हाला विश्वास कधी कधी डगमगायला लागतो. परंतु प्रियानो, प्रभूचं वचन आम्हाला शिकवणार आहे, आम्हाला तत्पर करणार आहे, आम्हाला आठवण करून देणार आहे. आणि मी विश्वास करतो की या वचनाच्या द्वारे प्रभू नक्की आमच्या जीवनातील प्रत्येक परीक्षेचा सामना करायला प्रभू आम्हाला शिकवेल. याच्यावरती मात करायला प्रभू आम्हाला शिकवेल. सो या वचनाच्या अंती एक नवीन गोष्ट तुम्ही घेऊन जाणार आहात की तुमच्या जीवनामध्ये जी परीक्षा आहे त्यावरती कसं मात करायचं, तुमच्या जीवनावरती जी अडचण तुमच्या जीवनामध्ये आहे त्यावरती मात कसं करायचं, या गोष्टी प्रभू आज तुम्हाला शिकवणार आहे. सो एक वचन आम्ही पाहणार आहोत, प्रेषितांचे कृत्य याचा अध्याय 12 आणि वचन 1 पासून आम्ही पाहणार आहोत. ऍक्ट चॅप्टर 12 वर्स 1 ऑनवर्ड्स. 1 ते 5 आम्ही वाचूयात. पहिलं प्रेषितांचे कृत्य 12वा अध्याय वचन 1 ते 5 पहिला भाग आम्ही या ठिकाणामध्ये वाचूया. यस. त्या सुमारास हेरोद राजाने मंडईतल्या काही जणांस छळावे म्हणून त्याच्यावर हात टाकला आणि योहानाचा भाऊ याकोब ह्याला त्याने तरवारीने जीवे मारिले. ते यहुदी लोकांना आवडले असून पाहून तो पेत्रालाही धरण्यास पुढे सावरला.
ते बेखमीर भाकरीचे दिवस होते. त्याला धरल्यावर त्याने त्याला तुरुंगात ठेविले आणि त्याच्या रखवालीकरिता त्याला शिपायांच्या 4 चौकड्या स्वाधीन केले. वल्हांडण सण झाल्यावर त्याने लोकापुढे बाहेर आणावे असा त्याचा बेत होता. ह्याप्रमाणे पेत्र तुरुंगात पहाऱ्यात होता, परंतु त्याच्याकरिता देवाजवळ मंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चाललेली होती. आमेन. देवाप करू हे वचन आमच्यासाठी तो आशीर्वादित करू. प्रियांनो, या ठिकाणामध्ये जो भाग आम्ही पाहतो की जो प्रेषितांच्या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे आणि तो या स्वरूपाचं टायटल आहे की हेरोदाने केलेला छळ व पेत्राची बंदी वासातून सुटका. पहिला छळ आहे आणि त्याच्यानंतर सुटका आहे. हालेलुया. फक्त छळ जर आम्ही वाचला असतं तर थोडंसं दुःख वाटलं असतं, परंतु त्याच्याबरोबर सुटका सुद्धा दिलेली आहे. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. हालेलुया. सो टायटल मध्येच आम्हाला उत्तर आहे. परीक्षा. परीक्षा म्हणल्यानंतर पियानो, परीक्षा आमच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये येत असते. परीक्षा आजारपण सुद्धा आहे, परीक्षा चिंता सुद्धा आहे, परीक्षा वादविवाद सुद्धा आहेत, परीक्षा आपल्या जीवनामध्ये गैरसमज सुद्धा आहेत, परीक्षा मतभेद सुद्धा आहेत, परीक्षा अनेक प्रकारच्या अडचणी आहेत, अनेक प्रकारच्या समस्या आहेत, अनेक प्रकारच्या अशा गोष्टी आहेत की ज्या आम्ही परीक्षा म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहू शकतो. आणि परीक्षा त्यांच्या जीवनामध्ये येतात की जे परीक्षा देण्याच्या योग्यतेचे आहेत. हालेलुया. बरोबर आहे. जो विद्यार्थी 7वी मध्ये शिकतो तो त्या योग्यतेचा आहे की तो 7वीची परीक्षा देऊ शकतो. बरोबर आहे. 10वीचा विद्यार्थी की तो 10वीची परीक्षा देऊ शकतो. 7वीच्या विद्यार्थ्याला 10वीच्या परीक्षेचा पेपर दिला जात नाही आणि 10वीच्या विद्यार्थ्याला 7वीचा पेपर दिला जात नाही. प्रत्येकाची योग्यता ही त्यानुसार ठरलेली असते आणि त्यानुसार तो सर्व वर्षभर अभ्यास करतो आणि वर्षाच्या शेवटी तो त्या परीक्षा देतो आणि तो उत्तीर्ण झाल्यानंतर तो पुढच्या वर्गामध्ये तो जात असतो. बरोबर आहे. असंच आहे. ओके. ही झाली जगिक किंवा अकॅडमिक परीक्षा. आता आमच्या आध्यात्मिक किंवा वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा वेगवेगळ्या परीक्षा येतात आणि या परीक्षेचा सामना आम्ही प्रत्येक जण कमी अधिक प्रत्येक जण करत असतो आणि प्रत्येकांच्या जीवनामध्ये या प्रकारची परीक्षा येत असते. आणि म्हणून आम्ही ही गोष्ट कधीही विसरायची नाही की आम्ही सुद्धा परीक्षेचे योग्यतेचे आहोत. हालेलुया. हे कधी विसरू नका की प्रत्येक जण व्यक्ती, प्रत्येक विश्वासणारा परीक्षेचा योग्यतेचा आहे. आणि जर परीक्षा आपल्या जीवनामध्ये येते तर त्यातून समजा की तुम्ही पुढच्या वर्गामध्ये तुम्ही जाणार आहात, पुढच्या पातळीमध्ये तुम्ही जाणार आहात. हालेलुया. आणि म्हणून परीक्षा जर येते तर घाबरून जाऊ नका, धीर धरा. हालेलुया. परीक्षा येते, अडचणी येतात, निराशा येते, आपत्ती येते, वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या जर जीवनामध्ये येतात तर त्या वेळामध्ये आम्हाला विश्वासाबरोबर धीर धरायचा आहे. बोले येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. स्वामी, या पवित्र शास्त्रातील या भागात आम्हाला पाहायला मिळतं की या संकटाचा किंवा छळाचा जो सुरुवात आहे, भयंकर छळाचा काळ हा होता प्रियांनो. आणि या ठिकाणामध्ये मला पाहायला मिळतं की त्याचा जो उगम आहे तो कोणापासून झाला. वचन 1 आम्ही वाचतो. त्या सुमारास हेरोद राजाने मंडईतल्या काही जणांना छळावे म्हणून त्यांच्यावर हात टाकला. ओके. वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगतं की मंडळीतल्या काही जणांना छळावे. मंडळी, मंडळी म्हणल्यानंतर कोणती मंडळी आहे, कोणती मंडळी आहे. ही पहिली मंडळी आहे. आणि ही पहिली मंडळी कुठे होती ती गोष्ट वेगळी बरं का, की आपल्या मराठवाड्यात किंवा महाराष्ट्रामध्ये पत्नीला सुद्धा मंडळी म्हणली जाते. ती मंडळी नाही. ही मंडळी कोणती आहे. ही विश्वासणाऱ्यांची मंडळी. याला चर्च म्हणलं जातं. चर्च. दोघे किंवा तिघे एकत्रित जमतात त्या ठिकाणामध्ये चर्च त्याला म्हणलं जातं, त्याला मंडळी म्हणली जाते. चर्च बिल्डिंगला मंडळी म्हणल्या जात नाही किंवा त्याला चर्च म्हणलं जात नाही. आम्ही कुठेही एकत्रित जमलो ना प्रार्थनेला त्याला मंडळी म्हणली जाते, त्याला चर्च म्हणलं जातं. आणि म्हणून या ठिकाणामध्ये
ज्या वेळामध्ये हेरोद हा राजा आहे, रोमी शासनाचा जो पदस्थ असायचा किंवा मुख्य असायचा, त्या राज्यामध्ये त्याला हेरोद म्हणलं जायचं. आणि यरुशलेममध्ये, इस्रायलामध्ये रोमी लोकांचं शासन होतं आणि त्या वेळामध्ये हेरोद राजा आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या वेळामध्ये सुद्धा आम्ही हेरोद वाचतो. आम्हाला प्रश्न पडतोच की तो सुद्धा हेरोद होता आणि हा सुद्धा हेरोद आहे, मग ते एकच आहे का? दोन्ही वेगवेगळे आहे. हेरोद हे पद आहे आणि त्या पदाला जे नाव दिलं जायचं ते आहे हेरोद. त्याच प्रकारे आम्ही मिस्रामध्ये सुद्धा वाचतो की फारो म्हणलं जायचं. फारो सुद्धा काय आहे? एक पद आहे आणि त्या पदाला काय म्हणलं जायचं? काय म्हणलं जायचं? फारो. त्याच प्रकारे हे सुद्धा एक पद आहे आणि त्या या पदाला काय म्हणलं जात आहे? हेरोद. हेरोद. ठीक आहे. सो जसं आपल्या भारताचं मुख्य सर्वात मोठं पद कोणतं आहे? अहो सांगा, कोणतं पद विचारतो मी? पद कोणतं आहे? सगळ्यात मोठं पद कोणतं आहे? हा, जरा बहिणीसाठी जोरदार टाळ्या. कोणतं आहे? सगळ्यात मोठं पद हे राष्ट्रपती आहे. राष्ट्रपती. त्याच्यानंतर सगळे पद आहेत. तो देशाचा पहिला नागरिक आहे आणि सगळ्यात मोठं पद हे राष्ट्रपतीच आहे. त्याच प्रकारे रोमी शासनाच्या वेळामध्ये सर्वात मोठं जे पद त्या राज्यामध्ये असायचं ते आहे हेरोदाचं. आणि त्याच प्रकारे मिस्रामध्ये जे शासन असायचं प्रियानो, त्या शासनाचं मुख्य जे पद असायचं ते असायचं फारोच. फारो हे पद असायचं. लक्षात आलंय? समजलंय आता? ओके. सो अशा वेळामध्ये आम्ही पाहतो की पहिल्या मंडळीने ज्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती देण्यात आलं, त्यानंतरहून प्रभू येशू ख्रिस्ता संबंधीचा जो सुवार्ता प्रचार करण्याचं जे काम आहे ते काम थांबलं की चालू राहिलं? थांबलं की चालू राहिलं? थोडं जोरात बोला. बरोबर आहे, ते थांबलं नाही, पुढे चालू राहिलं, ते थांबलेलं नाहीये. आणि आज सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताबद्दलच्या सुवार्तेचं काम प्रियानो थांबलंय की चालू आहे? हालेलुया. ते सुद्धा काम चालू आहे. परंतु प्रियानो मला पाहायला मिळतं की सुवार्ता प्रसाराच्या कामाला हे सुरुवातीपासून अडखळण आहे आणि ते आज सुद्धा आहे. काही ठिकाणामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये आहे आणि या ठिकाणामध्ये सुद्धा फार भयंकर स्थिती बनलेली होती. आणि वचन आम्हाला सांगतं की हेरोद राजाने मंडळीतल्या काही जणांना छळावे म्हणून त्यांच्यावर हात टाकला आणि योहानाचा भाऊ याकोब याला त्याने तरवारीने जीवे मारले. याकोबाला त्याने काय केलं? जीव मारून टाकलं. ते यहुदी लोकांना आवडले असे पाहून तो पेत्रालाही धरण्यास पुढे सरसावला. ते बेखमीर भाकरीचे दिवस होते. पेत्र कोण आहे? अहो पेत्र कोण आहे? उत्तर द्या ना. मी पहिल्यांदा नाव सांगत नाही, अनेक वेळेस आपण हजारो वेळेस नाव ऐकलंय आणि हजारो वेळेस हे वचन आम्ही वाचलंय असेल पेत्राबद्दल वेगवेगळ्या ठिकाणामध्ये, रेफरन्स मध्ये. हालेलुया. पेत्र कोण आहे? मागचे सांगा. पेत्र कोण आहे? ओके, प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य आहे. हालेलुया. आणि या पेत्राने जे काम केलं प्रियानो, ते काम असाधारण काम त्याने केलेलं आहे. जर आम्ही पवित्र शास्त्रामध्ये जर पाहिलं तर अनेक प्रकारचे चिन्ह चमत्कार पेत्राच्या द्वारे प्रियानो प्रभूने करून घेतले. आणि या पेत्राच्या द्वारे प्रियानो मोठमोठे चमत्कार घडलेले असताना आम्हाला पाहायला मिळतं की त्याच्या सावलीने सुद्धा अनेक रोगी बरे होत होते. त्याच्या कपड्यांनी सुद्धा अनेक रोगी बरे होत होते. मोठमोठे चमत्कार पेत्राच्या द्वारे प्रभूने केलेले असताना या पेत्राला आता जीव मारावं किंवा त्याच्यावरती सुद्धा हात टाकावा अशी प्रियानो हेरोदाने योजना आखली. आणि आम्हाला पाहायला मिळतं की त्याने काय केलं? त्याला तुरुंगामध्ये टाकलं आणि रखवाली करिता त्याला शिपायांच्या 4 चौकड्यांच्या स्वाधीन केले. आता ज्या वेळामध्ये हे संकटाचा काळ आहे किंवा छळाचा हा काळ आहे, हा सुरुवातीच्या त्या वर्षामध्ये आहे, पहिल्या शतकामध्ये. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये साधारण किती वर्ष राहिला? थोडं जोरात बोला.
ओके, 33-33.5 वर्ष, ठीक आहे. त्याच्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्ता प्रसाराचं काम पुढे चालू ठेवलं आणि ते काम त्यांनी करत करत प्रियानो या पहिल्या शतकामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती मारण्यात आलं. प्रभू येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झाला आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना दर्शन दिल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त 40 दिवस आपल्या शिष्यांबरोबर राहिला आणि त्यानंतर तो स्वर्गामध्ये घेतला गेला. बरोबर आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना आज्ञा दिली की तुम्ही काय करा, मी जे काही तुम्हाला शिकवलं ते तुम्ही जाऊन लोकांना तुम्ही शिकवा आणि त्यांना पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावामध्ये तुम्ही त्यांना बाप्तिस्मा द्या. ही मोठी आज्ञा प्रभू येशू ख्रिस्ताने दिली. ते काम प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य म्हणजे प्रेषितांनी ते काम पुढे चालू ठेवण्यासाठी प्रियांनो अतोनात अडचणींचा सामना त्यांना करावा लागला आणि सर्वात मोठा विरोध करणारे जे लोक होते ते होते यहुदी. आणि सर्वात मोठा विरोध करणारा गट यहुदी शास्त्री परुषी या लोकांनी प्रियानो सुवार्ता प्रसारासाठी अनेक अडखळ आणली. प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती देण्यासाठी सुद्धा यहुदी लोक, शास्त्री परुषी लोक, मुख्य याजकांनी प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती देण्यासाठी प्रियानो पुढाकार घेतला. आणि या लोकांपैकी ज्या वेळामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताला या लोकांचा कळवळ आला, परंतु आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना अनेक संधी दिलेल्या असताना सुद्धा या लोकांनी प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास केला नाही, येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला नाही. काही प्रमाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्तावरती काही लोकांनी विश्वास केला. हालेलुया, हालेलुया. काही याजकांनी सुद्धा प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास केला. परंतु आम्हाला पाहायला मिळतं की जसं सुवार्ता प्रसाराचं काम प्रेषित करू लागले प्रियांनो, यांना आडखळण करण्याचं काम यहुदी करू लागले. हालेलुया. यहुदी लोक म्हणजे यांना परमेश्वराचा नियमशास्त्र चांगल्या प्रकारे माहिती आहे, मोशेचा नियमशास्त्र चांगल्या प्रकारे माहिती आहे. आणि हे लोक प्रभू येशू ख्रिस्ताच्या विरोधात जाऊन प्रियानो अनेक गोष्टी त्यांनी केल्या. या ठिकाणामध्ये हेरोदाने ही गोष्ट हेरली, त्याने ओळखली. कारण हेरोद कोण होता? रोमी होता. आणि यहुदी लोक हे इस्रायली यहुदी प्रांतातले, यरुशलेमेतले हे आहेत. आणि त्या लोकांना ही गोष्ट आवडली की प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेषितांना छळलं तर ही गोष्ट या यहुदी लोकांना आवडते. हालेलुया. म्हणजे तो यहुदी लोकांबरोबर जुळून घेण्याचं त्याची इच्छा होती. कारण रोमी शासन आणि यहुदी यांच्यामध्ये प्रियांनो जमत नव्हतं. कारण या यहुदी लोकांवरती राज्य करण्याचं काम प्रियांनो आता रोमी करत होते आणि या लोकांना आता खुश करायचंय म्हणून रोमी शासन वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करत होतं की यांना कसं मी खुश करेल आणि हे आमच्या फेवरचे होते. म्हणजे आम्ही जे करतोय ते तुमच्या भल्याचं करतोय असं त्यांना दाखवायचं होतं. हालेलुया, हालेलुया. आम्ही तुमचं भलं करतोय, आम्ही तुमचं चांगलं करतोय, अशा गोष्टी या रोमी शासनाला दाखवायचं होता. आणि प्रियानो अशा परिस्थितीमध्ये या हेरोदाने काय केलं? कुणाला मारलं त्याने? योहानाचा भाऊ जो याकोब आहे त्याला तलवारीने त्याने मारून टाकलं. त्यानंतर त्याने पुढे सरकून प्रियानो त्याने पेत्राला धरून प्रियानो त्याने तुरुंगामध्ये टाकलं आणि चौकडीमध्ये त्याला ठेवलं, शिपायांच्या चौकडीमध्ये. चौकड म्हणजे माहिती आहे? सांगता येईल काही? पहिला पहारा, दुसरा पहारा, तिसरा पहारा आणि चौथा पहारा, 4 प्रकारचे पहारे होते. आणि त्याच्यामध्ये म्हणजे ज्या कैदेमध्ये तो होता ना, पहिली कैद, दुसरी कैद, तिसरी कैद आणि चौथी, अशा 4 प्रकारच्या लेयर होत्या. आणि त्याच्या आतमध्ये कोण होता? पेत्र होता. बरं, इतका मोठा पहारा देण्याची गरज काय होती? बरं, इतका मोठा पहारा देण्याची गरज काय होती? सगळ्या गोष्टी, शासन त्यांचंच आहे, राज्य त्यांचंच आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये या लोकांनी किंवा हेरोदाने या ठिकाणामध्ये जसं सांगितलं की त्याला चौकड्यांच्या स्वाधीन केले. 4 असे लेयर आहेत, 4 स्तर आहेत आणि त्या 4 स्तराच्या आतमध्ये पेत्र आहे. हालेलुया. आता पेत्र हा मोठा गुन्हेगार होता का? पेत्र की ज्याने मोठमोठे गुन्हे केले होते का? हा दरोडेखोरी नव्हता. पेत्र कोणाचा त्याने खून सुद्धा केला नव्हता. हा लुबाडणारा सुद्धा नव्हता. हा चालाकी करणारा सुद्धा नव्हता.
हा जादूगार सुद्धा नव्हता. परंतु प्रियानो, पेत्राला अशा गोष्टीचा सामना करावा लागला की ज्या गोष्टी त्याने या अगोदर कधी अनुभवल्या नव्हत्या. परंतु प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ता संबंधी अनेक गोष्टी त्याने पाहिल्या होत्या. आणि हाच तो पेत्र आहे की ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताचा 3 वेळेस नाकारलं होतं. त्याने येशू ख्रिस्ताला 3 वेळेस त्याने नाकार दिला की मी त्याला ओळखत नाही, मला माहिती नाही की प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे, येशू कोण आहे मला माहिती नाही. त्याने 3 वेळेस नाकारला आणि त्या वेळामध्ये कोंबडा आरवला. हालेलुया, हालेलुया. आता या पेत्रावरती ही गोष्ट उद्भवल्यानंतर हा पेत्र चौकड्यांच्या प्रियानो शिपायांच्या स्वाधीन तो आहे. आणि त्या वेळाचा प्रियानो ही गोष्ट नमूद केली की वलांडन सण झाल्यावर त्याला लोकांपुढे बाहेर आणावे असा त्याचा बेत होता. वलांडन सण म्हणजे साधारणरित्या आम्हाला लक्षात येतं की प्रभू येशू ख्रिस्त कोणत्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती देण्यात आलं आठवतं काय? कुठला सण होता? कुठला सण होता? वलांडनाचा सण, बरोबर आहे. आणि आता पेत्राला सुद्धा प्रियांनो ज्या वेळामध्ये कैदेमध्ये ठेवलं आणि तो वेळ कोणता आहे? वलांडनाचा सण. म्हणजे साधारणरित्या किती वेळ झाला असेल याला? 1 वर्षभर ना, राईट. 1 वर्षभरानंतर पेत्राला सुद्धा ठार मारायचं. आम्ही पाहतो की याकोबाला तर तारवालीने मारलंच, आता पेत्राला सुद्धा भयंकर त्याला पीडा द्यायची, त्याला सुद्धा छळायचं आणि यहुदी लोकांना खुश करायचं. ही हेरोद राजाची प्रियानो योजना होती आणि फार भयंकर संकटाचा हा काळ आहे. परंतु प्रियानो आम्हाला पाहायला मिळतं की जे प्रेषित आहे ते प्रेषित या छळाला, या संकटाला, या त्रासाला प्रियानो ते घाबरले नाही. प्रभूचं काम त्यांनी आणखी जोमाने केलं, आणखी जोमाने केलं. हालेलुया. सो आज सुद्धा आम्ही पाहतो की जगभरामध्ये प्रभूच्या सुवार्ता प्रसाराला अनेक संकटांना, अनेक छळाला, अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. परंतु प्रभूचं नाव, प्रभूची सुवार्ता काही केल्या थांबू शकत नाही, कारण तो सामर्थ्य देव आहे. केवळ तोच तारणारा देव आहे. आणि या सुवार्ता प्रसाराचं काम प्रियांनो सातत्याने चालू असताना या गोष्टीवरती, या संकटावरती प्रियांनो त्यांनी मात केली. आम्ही सुद्धा नक्कीच मात करू. कारण पहिले करीन 10 आणि वचन 13 मला काय सांगतं? 1 कोरिंथियन चॅप्टर 10 वर्स 13. पहिले करीन 10 आणि वचन 13 काय सांगत आहे? वाचूयात. मनुष्याला सहन करता येत नाही अशी परीक्षा तुमच्यावर गुदरली नाही आणि देव विश्वसनीय आहे, तो तुमची परीक्षा तुमच्या शक्ती पलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभवण्याचा उपायही करेल, यासाठी की तुम्ही ती सहन करण्यास समर्थ व्हावे. हालेलुया. बरेच जण विचार करतात, बरेच जण या प्रकारचा विचार करतात की माझं जे संकट आहे इतकं संकट कोणाच्याच जीवनात नाही, माझी जी परेशानी ना इतकी परेशानी कोणाचीच नाही, माझ्या जीवनात जो त्रास आहे इतका त्रास जगातल्या कुठल्याच व्यक्तीच्या जीवनात नाही. वाटतं असंच? वाटतं असंच? हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगतं की त्याला माहिती आमची लिमिट काय आहे, त्याला माहिती की आमची सहनशीलता किती आहे. आमच्या सहनशीलतेच्या पुढे तो आम्हाला जाऊ देतच नाही. कारण प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की मनुष्याला सहन करता येत नाही अशी परीक्षा तुमच्यावर गुदरली नाही आणि देव विश्वसनीय आहे, तो तुमची परीक्षा तुमच्या शक्ती पलीकडे होऊ देणार नाही. विश्वास करा. तुमची जितकी सहनशीलता आहे ना तितकंच तो तुमच्यावरती, ती परीक्षेची वेळ तुमच्यावरती, त्याच्या पुढे तो येऊच देणार नाही. का बरं? कारण तो परमेश्वर कसा आहे? विश्वसनीय तो देव आहे. तो आमच्या लिमिटच्या वरती, तो आमच्यावरती तो लादणारच नाही. हालेलुया. आम्ही किती वजन उचलू शकतो? तुम्ही किती उचलू शकता? किती वजन उचलू शकता? 30 किलो. ओके, 50 किलो नाही उचलू शकत ना, बरोबर आहे. आम्ही 100 किलो नाही उचलू शकत. प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी आहे की आम्ही 10 किलो, 20 किलो, 30 किलो, 40 किलो, 50 किलो, 100 किलो, बरोबर आहे.
प्रत्येकांची वेगवेगळी क्षमता आहे. एक शारीरिक क्षमता असते, त्या प्रकारे एक आमची आत्मिक, आमची एक भावनिक, आमची एक वैचारिक क्षमता असते. आणि या प्रत्येक क्षमतेला ओळखणारा आमचा प्रभू आहे. हालेलुया. त्या प्रभूला माहिती की आमची क्षमता काय आहे, आमची लिमिट काय आहे, आणि त्याच्या वर तो जाऊ देत नाही. हालेलुया. त्याच्यावर तो जाऊ देत नाही, कारण प्रभूचं वचन काय सांगतं की तो देव कसा आहे, विश्वसनीय आहे. तो तुमची परीक्षा तुमच्या शक्ती पलीकडे होऊ देणार नाही. तर परीक्षेबरोबर, सर्वजण म्हणा परीक्षेबरोबर, परीक्षेबरोबर, परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायही करील. काय करेल? जर तू उपाय करणार आहे, त्याला माहिती की आमच्या जीवनामध्ये परीक्षा येतात, संकट येतात, छळ येतात, अडचणी येतात, आजार येतात, विपत्ती येतात, अडचणी येतात, वेगवेगळ्या गोष्टी उद्भवतात, तर त्याबरोबर तो आमच्या जीवनामध्ये उपाय सुद्धा देईल. हालेलुया. तो आम्हाला त्याच्यामध्ये राहू देणार नाही, तर त्याच्यातून तो आम्हाला बाहेर सुद्धा काढेल. हालेलुया. सो जसं संकट आपल्या जीवनामध्ये उद्भवतं, जसं आपण समजा आता तुम्ही कुठेतरी बाहेर चाललात, गाडीवरती तुम्ही आहात आणि अचानक पाऊस चालू झाला, काय कराल तुम्ही? थांबणार. आणखी अर्जंट काम आहे, काय करणार? गाडीवरती हो तुम्ही, हा काय करणार? कमीत कमी एखादी प्लास्टिकची पिशवी घेणार, डोक्यामध्ये घालणार, कामाला निघणार. बरोबर ब्रदर? आम्ही उपाय शोधला. संकट अडचण उद्भवल्यानंतर त्याच्यातून कसं बाहेर पडायचं या गोष्टीचा विचार आम्ही करायला लागतो. त्या प्रकारे पियानो प्रभू आमच्या जीवनामध्ये ज्या वेळामध्ये संकट येतात, अडचण येतात, तो आमच्या जीवनामध्ये उपाय सुद्धा देतो. त्यामध्येच तो आम्हाला थांबू देत नाही, तो आम्हाला रोखू देत नाही, त्याच्यामध्येच तो आम्हाला गुरफडू देत नाही. उपाय देतो तो. तो उपाय देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. त्याच्यातच तो आम्हाला गुंतू देत नाही बरं का. हालेलुया. त्याला माहिती की आमचं जीवन हे महत्वपूर्ण आहे, आमचं जीवन हे देवाच्या दृष्टीने महत्वाचं आहे, परंतु त्याच लोकांना तो उपाय देतो की जे त्याच्यावरती विश्वास करतात. हालेलुया. नाहीतर असे अनेक जण आपण पाहू शकतो की जे संकटामध्ये गुरफडून जातात, अडचणीमध्ये गुरफडून जातात, चिंतेमध्ये गुरफडून जातात, वेगवेगळ्या प्रकारच्या आजारपणामध्ये ते गुरफडून जातात, त्याच्यातून ते बाहेरच निघत नाही. परंतु उपाय देणारा कोण आहे? माझा प्रभू आहे. हालेलुया. सो कदाचित आज जर तुमच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संकटांचा सामना, वेगवेगळ्या परीक्षांचा सामना, अडचणींचा सामना, परीक्षांचा सामना तुम्ही करताय, आजारपणाचा सामना करताय, प्रभू तुम्हाला उपाय देईल. काळजी करू नका. प्रभू विश्वसनीय देव आहे, तो विश्वसनीय आहे. हालेलुया. 2 करीन 12 आणि वचन 9 काय सांगतं? 2 करीन 12 आणि वचन 9 मध्ये या ठिकाणामध्ये या वचनात आम्हाला पाहायला मिळतं की परंतु त्याने मला म्हटले आहे, माझी कृपा तुला पुरी आहे, कारण अशक्तपणातच माझी शक्ती पूर्णत्वास येते. म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी विशेष करून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवील. प्रभूचं वचन आम्हाला सांगतं, माझी कृपा तुला पुरे आहे. माय ग्रेस इज सफिशियंट फॉर यू. जर त्याने म्हणलं की माझी कृपा तुझ्या जीवनामध्ये पुरे आहे, कृपेमध्ये त्या सगळ्या गोष्टी आल्यात प्रियानो ज्याची आम्हाला आवश्यकता आहे. हालेलुया. हालेलुया. कृपेमध्ये सगळ्या गोष्टी आल्या. अडचणीतून बाहेर निघणं आलं, कर्जातून बाहेर निघणं आलं, वेगवेगळ्या आजारातून बाहेर निघणं आलं, आम्हाला आरोग्य पाहिजे ते आलं प्रियानो, आम्हाला शांती पाहिजे ते आलं, आम्हाला आनंद पाहिजे ते आलं प्रियानो. ज्या ज्या गोष्टींची गरज आहे त्या प्रत्येक गोष्टी कृपेमध्ये सामावलेल्या आहेत. आणि म्हणून प्रभूच्या वचनावरती विश्वास करा की माझी कृपा तुला पुरी आहे. प्रभूने जर म्हणलंय तर त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये तो दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आम्ही संकटाचा, छळाचा, परीक्षेचा सामना आम्ही करत असताना प्रियानो आम्हाला या गोष्टीवरती विश्वास करायचा आहे की तो आमच्या सहनशक्तीच्या पलीकडे, तो आमच्या जीवनामध्ये तो परीक्षा होऊ देत नाही. त्याचा उपाय त्याने केलेला आहे, तो आमच्या जीवनामध्ये प्रियानो त्याची कृपा आमच्या जीवनामध्ये पुरी आहे. हालेलुया. त्यानंतर वचन 5 मध्ये आम्ही पाहतो, प्रेषित 12 आणि वचन 5 मध्ये, ऍक्ट चॅप्टर 12 वर्स 5 या ठिकाणामध्ये वचन आम्हाला सांगतं की याप्रमाणे पेत्र तुरुंगात पहाऱ्यात होता, परंतु त्यांच्याकरिता देवाजवळ मंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चाललेली होती. कोणाची प्रार्थना?
ओके, आता या परीक्षांवरती मात या विषयाच्या अंतर्गत आम्ही हा दुसरा मुद्दा पाहतोय की प्रार्थनेचा हा महान वेळ आहे. हालेलुया. हा वेळ सगळ्यात महान असतो. तो म्हणजे कोणता? प्रार्थनेचा. आम्ही सर्वजण म्हणूया प्रार्थनेचा महान वेळ. प्रार्थनेचा महान वेळ. प्रार्थनेचा महान वेळ. ओके, आता या प्रार्थनेच्या महान वेळामध्ये आम्ही पाहणार आहोत विशिष्ट प्रार्थना, सततची प्रार्थना, प्रार्थनेची भागीदारी आणि प्रार्थनेत धीर धरणे. 4 गोष्टी. परत एकदा सांगेल, विशिष्ट प्रार्थना, सततची प्रार्थना, प्रार्थनेत भागीदारी आणि प्रार्थनेत धीर धरणे. या 4 गोष्टी आहेत प्रार्थना की जो प्रार्थनेचा महान वेळ आहे. सो आता पेत्र कुठं आहे? कुठं आहे? थोडं जोरात बोला. पेत्र आता तुरुंगामध्ये, जेलमध्ये. हालेलुया. जर आम्हाला कोणी सांगितलं की तुमचा सो अँड सो नातेवाईक तुरुंगामध्ये आहे, इथंच आपल्याला धगधग व्हायला लागतं. तो तर जेलमध्ये आहे ना. हालेलुया. आमची जबाबदारी बनते की आम्ही त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करावी, कारण अनेक असे सेवकगण आहेत की जे तुरुंगामध्ये बदललेले आहेत. हालेलुया. अनेकांनी आपलं जीवन तुरुंगामध्ये समर्पित केलं प्रभूला. हालेलुया. या गोष्टी अनेक लोकांच्या जीवनामध्ये येतात. हा तुरुंग प्रियांनो गुन्हेगारांच्या जीवनात तर आहेच, परंतु प्रियांनो सेवकांच्या जीवनात, चांगल्या लोकांच्या जीवनामध्ये सुद्धा प्रियांनो तुरुंग येत असतो. आणि म्हणून या गोष्टीचा सामना पेत्राने आपल्या जीवनामध्ये केला. प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा या गोष्टीचा सामना प्रभूने केला की नाही. आणि आम्हाला पाहायला मिळतं की पेत्र या तुरुंगामध्ये आहे, या चौकड्यांमध्ये तो आहे आणि 4 प्रकारचे पहारे त्याच्या समोर आहे. परंतु प्रियांनो मंडळी काय करते? मंडळी पेत्रासाठी काय करत आहे? थोडं जोरात बोला. कोण करते? कोणासाठी काय करते? ओके, म्हणजे समजलं आपल्याला. हालेलुया. आता मंडळीने प्रार्थना करणे ही जबाबदारी मंडळीची आहे. कोणासाठी करायची आहे? देवाच्या लोकांसाठी करायची. प्रेषित पौल याच्या प्रेषित पेत्र याच्यासाठी त्यांनी प्रार्थना केली. आणि पेत्रासाठी ही प्रार्थना जर आम्ही पवित्र शास्त्रामध्ये जर पाहिलं तर प्रियांनो अनेक गोष्टी आम्हाला पाहायला मिळतील की ही विशिष्ट प्रकारची प्रार्थना आहे. सामान्य प्रार्थना त्यांनी केली नाही, कारण प्रियांनो त्यांनी विशेष प्रकारची प्रार्थना ते करू लागले. कारण वचन आम्हाला सांगतं एकाग्रतेने त्यांची प्रार्थना चाललेली होती. एकाग्रतेची प्रार्थना. सामान्य प्रार्थना आणि एकाग्रतेची प्रार्थना याच्यामध्ये फरक आहे की नाही? आहे की नाही? म्हणजे ही विशेष प्रकारची प्रार्थना त्यांनी केली. संकटामध्ये ज्या वेळामध्ये आम्ही असतो प्रियांनो, आपल्याला प्रार्थनेवर प्रियांनो लक्ष केंद्रित करण्याची आमची प्रियांनो आम्हाला विशेष प्रकारची प्रार्थना मार्गदर्शन करत असते. ज्या वेळामध्ये आम्ही संकटात असतो, आपले प्रियजन संकटामध्ये असतात, त्या वेळामध्ये आपल्या त्या विषयावरती, त्या प्रार्थनेवरती आम्हाला लक्ष केंद्रित करायला प्रियांनो आम्हाला विशेष प्रार्थना मार्गदर्शन करते. मत्ती 6 आणि वचन 8 या वचनानुसार आम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मॅथ्यू चॅप्टर 6 वर्स 8 आम्ही विशेष प्रकारच्या प्रार्थनेच्या अंतर्गत ही गोष्ट पाहत आहोत. मॅथ्यू चॅप्टर 6 वर्स 8, मत्ती 6 आणि वचन 8 मध्ये, तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका, कारण तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा पिता तुम्ही त्याच्यापाशी मागण्यापूर्वी जाणून आहे. हालेलुया. आम्ही त्याच्याकडे मागण्यापूर्वी आमच्या पित्याला आमची मागणी माहिती आहे. हालेलुया. आता ही गोष्ट या मंडळीला माहिती आहे. माहिती असताना सुद्धा त्यांनी प्रार्थना करणं थांबवलं का? त्यांना माहिती होतं की आमची गरज आमच्या पित्याला माहिती आहे, तरी सुद्धा ते मागत राहिले की नाही? का थांबले? हालेलुया. आम्ही सुद्धा बऱ्याच वेळेस प्रियांनो आम्हाला ह्या वचनाचा विसर सुद्धा पडतो की आमची मागणी आम्ही मागण्या अगोदर आमच्या पित्याला माहिती आहे, तरी सुद्धा आम्हाला मागावं लागतं, मागितलं पाहिजे. हालेलुया. हालेलुया. जसं लेकराला भूक लागली आहे हे आईला माहिती असतं, आईला माहिती असतं, परंतु जोपर्यंत ते बाळ रडत नाही तोपर्यंत आई सुद्धा त्याला दूध देत नाही. बरोबर ना?
त्याच प्रकारे तो परमेश्वर सुद्धा आहे की आम्ही सुद्धा जोपर्यंत त्याच्याकडे मागत नाही ना तोपर्यंत तो आम्हाला देणार नाही, परंतु आम्हाला माहिती पाहिजे की आम्ही मागण्या अगोदर आमचा प्रभू आम्हाला देणार आहे आणि त्याला माहिती आहे की आमची गरज काय आहे, परंतु एक चित्ताने आम्हाला त्याच्याकडे मागणं गरजेचं आहे. हे विशेष प्रकारची प्रार्थना किंवा प्रार्थनेचं महान वेळ आम्हाला यातून शिकवते. त्यानंतर प्रार्थनेच्या महान वेळामध्ये आम्ही पाहतो की सततची त्यांची प्रार्थना होती. प्रार्थना ही पुनरावृत्ती करण्याची सारखी प्रियानो असते. प्रार्थना ही आम्ही परत परत करू शकतो की नाही? असं कधीच नाही की आम्ही एकदाच प्रार्थना केलं म्हणजे झालं, असं नाहीये. प्रार्थना ही आम्ही परत परत करू शकतो. आम्ही परत परत प्रार्थना केली पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. परत परत आम्ही प्रार्थना केली पाहिजे, परंतु असं नाही की परत परत प्रार्थना करूनच घेतली पाहिजे. इथं केली तिथं केली, ते चांगले करतात ते वाईट करतात, यांची फार पॉवरफुल आहे. हालेलुया. अहो पॉवरफुल फक्त प्रभूच आहे. हालेलुया. फक्त आमच्या विश्वासाचं प्रमाण कमी जास्त असतं की इथं प्रार्थना केली तर ऐकली जाईल आणि तिथं केली त्या व्यक्तीने केली तर ऐकले जाणार नाही. हा विश्वास कोणाचा आहे? त्या व्यक्तीचा आहे. हालेलुया. आणि तीच गोष्ट दुसरा व्यक्ती की त्या व्यक्तीने समजा ए व्यक्तीने प्रार्थना केली तर त्या व्यक्तीला वाटतं की माझी प्रार्थना ऐकली जाते, आणि बी व्यक्तीने प्रार्थना केली तर माझी प्रार्थना ऐकली जात नाही, असा विश्वास करणारा व्यक्ती, असा विचार करणारा व्यक्ती. आणि त्याच प्रकारे तिसरा व्यक्ती की जो आहे तो म्हणतो की ए व्यक्तीने प्रार्थना नाही केली आणि बी व्यक्तीने केली तर माझी प्रार्थना ऐकली जाते. विश्वास कोणाचा आहे? स्वतःचा. म्हणून प्रत्येकाची प्रार्थना प्रभू ऐकतो, परंतु आमची सततची प्रार्थना स्वतःची, कुटुंबाची, मंडळीची असणं गरजेचं आहे. हालेलुया. सो सततच्या प्रार्थनेबद्दल आम्हाला पाहायला मिळतं पहिले थेसलोनिया वचन 5 अध्याय 5 आणि वचन 17 मध्ये. फर्स्ट थेसलोनिया चॅप्टर 5 वर्स 17. पहिले थेसलोनी 5 आणि 17 मध्ये काय म्हणले वाचूयात. निरंतर प्रार्थना करा. ओके. वचन काय सांगतं? निरंतर प्रार्थना करा. गरज पडली, मागितलं, झालं, संपलं, दॅट्स इट. हालेलुया. प्रभू असा आहे का? डोकं दुखलं, मेडिकल मध्ये गेलो, डोक्याची गोळी आणली, नंतर मेडिकलवाला कोण मला माहित नाही. हालेलुया. असंच ना? परंतु तुम्ही फार प्रेम करता प्रभूवरती. हालेलुया, हालेलुया. आमची निरंतरची प्रार्थना प्रभूकडे असली पाहिजे. काय म्हणतात नाही पाळक साहेब आम्ही घरी करतो, चांगली गोष्ट आहे. प्रभू तुम्हाला घरी सुद्धा उत्तर देव, परंतु सहभागिता फार गरजेची बरं का. सहभागितेसारखं उत्तम काहीच नाहीये. आणि आम्ही गेल्या 2 दिवसामध्ये एका ठिकाणामध्ये आम्ही एका चर्चची ॲनिव्हर्सरी होती आणि त्या ठिकाणामध्ये आम्ही गेलो. एका दासाने फार सुंदर वचन दिलं की एका व्यक्तीला आत्मिक जिवंत राहण्यासाठी, त्याचं संरक्षण, त्याचं आत्मिक संरक्षण होण्यासाठी त्याने मंडळीशी जोडून राहणं आणि मंडळीमध्ये राहणं फार गरजेचं आहे. हालेलुया. जर तो मंडळीमध्ये राहत नाही तर तो आत्मिकरित्या कधी मरण पावेल त्याला सुद्धा कळणार नाही. हालेलुया. आम्ही फक्त वर्षातून 1-2 वेळेस येते किंवा आठवण येते तसं आम्ही जर प्रभूकडे येतो, मंडळीमध्ये येतो, तर पियानो आम्ही आत्मिकरित्या जिवंत आहोत की नाही याची शाश्वती मुळीच नाहीये. हालेलुया. आत्मिक जिवंत असण्याचं प्रमाण हे सुद्धा आहे की आम्ही दर आठवड्यातून 1-2-3 वेळेस आम्ही प्रार्थना सभेला येतो आणि त्यातून नवीन गोष्ट आम्ही घेऊन जातो. हे जिवंतपणाचं सुद्धा एक चिन्ह आहे. हालेलुया, हालेलुया. बोले येशू मसीह की. आणि म्हणून पियानो आम्ही प्रत्येकाने आपल्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये या गोष्टी आम्ही मांडल्या पाहिजे. सततच्या गोष्टी आम्ही या मांडल्या पाहिजे की प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगतं की आम्ही निरंतर प्रार्थना आम्ही करावी. आणि प्रार्थना ही सतत केली जाऊ शकते. त्याच्यासाठी काही पैसे लागतात का? नाही लागत. किती वेळेस तुम्ही करा, कधीही करा, कोणत्याही वेळात करा, 24 तासात कधीही करा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. 24 वाजून 1 मिनिटांनी नाही करू शकत, कारण दिवसामध्ये 24 तास आहेत. हालेलुया.
परत एक नवीन दिवस चालू होतो. त्या वेळामध्ये आम्ही कोणत्याही वेळात कधीही प्रार्थना करू शकतो, परंतु आम्ही निरंतर प्रार्थना करावी. आमच्या सततची प्रार्थना गरजेची आहे. रोम 12 आणि वचन 12 मध्ये काय म्हणलेले? रोमन चॅप्टर 12 वर्स 12, रोम 12:12 या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन काय सांगत आहे, वाचूयात. आशेने हर्षित व्हा, संकटात धीर धरा, प्रार्थनेत तत्पर राहा. ओके, प्रार्थनेत कसे राहा? प्रार्थनेत कसे राहा? वचन सांगतं की प्रार्थनेमध्ये तत्पर राहा. हालेलुया, हालेलुया. आम्ही प्रार्थनेसाठी स्वतःही तत्पर असलं पाहिजे, दुसऱ्यांच्या प्रार्थनेसाठी आम्ही तत्पर असलं पाहिजे. हालेलुया. सो ते देवाचे दास म्हणत होते की मला सांगू नका की तुम्ही प्रार्थना डोक्यावरती हात ठेवून प्रार्थना करायला सांगा. मी केसच उपटेला असं म्हणले ते मला. हालेलुया, हालेलुया. त्यांच्या सांगण्याचा उद्देश हा होता की आम्ही आमचा विश्वास आमच्या डोक्यामध्ये आम्ही घ्यायला पाहिजे. आम्ही जसं कमांड करतो ना तसं आमच्या जीवनामध्ये आम्ही करायला लागतो. हालेलुया, हालेलुया. सो आम्ही सतत प्रार्थना करावी, आम्ही निरंतर प्रार्थना करावी. आणि या वचनामध्ये काय म्हणलंय, कशी आम्ही प्रार्थना केली पाहिजे, कसं आम्ही तयार असलं पाहिजे. आम्ही वचन सांगतं की तुम्ही तत्पर असलं पाहिजे प्रार्थनेमध्ये. हालेलुया. बऱ्याच वेळेस आम्ही प्रार्थनेसाठी दुसऱ्यांवरती आम्ही अवलंबून राहतो. का बरं राहावं? हालेलुया. मी यांना सांगितलं तरच माझी विनंती ऐकली जाईल असं आहे का? नाही. तुम्ही स्वतःही प्रार्थना करा. तुमच्यासाठी लहान लेकरांनी सुद्धा प्रार्थना केली, प्रभू तुमच्या प्रार्थनेचं उत्तर दिल्याशिवाय राहणार. परंतु या संबंधीने वचन आम्हाला सांगतं की आम्ही प्रार्थनेसाठी तत्पर असलं पाहिजे. आम्ही एकमेकांचे ओझे आम्ही उचलले पाहिजे. प्रार्थनेमध्ये एकमेकांसाठी मी प्रार्थना केली पाहिजे. आणि विश्वासणाऱ्यांचं हे काम आहे की आम्ही एकमेकांचं ओझं उचललं पाहिजे, एकमेकांच्या साठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. परंतु प्रियांनो, फार दक्षतेने एकमेकांना विनंती सांगावर का, ही गोष्ट सुद्धा फार जागरूकतेची. हालेलुया. तुमची प्रार्थना विनंती तुम्ही जर एक्सपोज कराल, कोणालाही सांगाल, तर कदाचित त्याचं भांडवल केलं जाईल. म्हणून फार जागृत असणं गरजेचं आहे. होईल तितकं विश्वासार्हता ज्या ठिकाणामध्ये आहे तिथं तुमची प्रार्थना विनंती तुम्ही सांगा. देवाचे सेवक सेविका असतील त्यांच्याकडे जर तुम्ही विश्वासाने सांगता तर पियानो ती गोष्ट जास्तीत जास्त एक्सपोज होत नाही किंवा बाहेर सांगितलं जातच नाही. हालेलुया. म्हणून आम्ही होईल तितकं आम्ही प्रार्थनेसाठी कसं असलं पाहिजे, तत्पर असलं पाहिजे. आणखी लूक 18 आणि वचन 1 मध्ये काय म्हणले? लुका चॅप्टर 18 वर्स 1, लूक 18 आणि वचन 1, लुका 18 वर्स 1. त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये ह्याविषयी त्याने त्यांना एक दाखला सांगितला. ओके, वचन सांगतं की त्यांनी काय करावं? सर्वदा, माझ्या मागे म्हणा, सर्वदा प्रार्थना करावी. सर्वदा प्रार्थना करावी. सर्वदा प्रार्थना करावी. आता सर्वदा प्रार्थना करा म्हणजे सर्वदा एकदा इथे, एकदा तिथे, तिसऱ्यांदा तिथे आणि चौथ्यांदा चौथ्या ठिकाणी, असं आहे का? सर्वदा सर्व ठिकाणी असं नाहीये बरं का. हालेलुया, हालेलुया. इथं चांगली प्रार्थना होते, बोल येशू मसीह, तिथं चांगली प्रार्थना होते, चला तिकडे, असं नाही. वचन सांगतं की सर्वदा प्रार्थना करा, एका ठिकाणी प्रार्थना करा, एका मंडळीशी प्रियांनो विश्वासू राहा. हालेलुया, हालेलुया. ऑल इंडिया परमिट नको आपल्याकडे. हालेलुया. आम्ही विश्वासार्हता आमच्या जीवनामध्ये असणं फार गरजेचं आहे. आणि प्रभू आमची विश्वासाची प्रार्थना ऐकल्याशिवाय राहत नाही. बोलो येशू मसीह की. सततची प्रार्थना म्हणलेली आहे. त्यानंतर प्रार्थनेत सहभागिता या संबंधीने प्रभूचं वचन आम्हाला पाहायला मिळतं की मंडळीची जी प्रार्थना आहे त्या अध्यायामध्ये जसं मी वाचलं प्रेषित 12 आणि वचन 5 मध्ये की मंडळीची जी प्रार्थना आहे एकाग्रतेची प्रार्थना मंडळीची कोणासाठी चालू होती? पेत्रासाठी. त्याच अध्यायामध्ये वचन 12 मी वाचतो. वचन 12, हे लक्षात आल्यावर तो योहान ज्याला मार्कही म्हणत त्याची आई मरिया हिच्या घरी गेला. तेथे बरेच लोक एकत्र जमून प्रार्थना करत होते. ओके, मंडळी जमून काय करत होती? म्हणजे प्रियांनो, आम्ही पाहिलं की प्रार्थनेच्या महान वेळामध्ये विशिष्ट प्रार्थना आहे, सततची प्रार्थना आहे आणि प्रार्थनेमध्ये काय आहे? भागीदारी आहे. हालेलुया. ज्यांना ज्यांना वाटलं ना की आम्ही जाऊन पेत्रासाठी प्रार्थना करावी, मंडळीतले लोक एकत्रित आले. हालेलुया. मंडळीतले विश्वासणारे एकत्रित आले. आणि प्रियांनो, हा इतिहास आहे की ज्या ज्या वेळामध्ये मंडळीने त्याच्या लोकांसाठी प्रार्थना केली ना, प्रभूने त्यांचे बंधन तोडलेले. अनेक मोठमोठ्या साक्ष, अनेक मोठमोठ्या गोष्टी प्रियांनो प्रार्थनेच्या द्वारे प्रभूने केलेल्या आहेत. हालेलुया.
आणि म्हणून या ठिकाणामध्ये वचन सांगतं की प्रार्थनेची भागीदारी त्यांची होती, मंडळीची प्रियांनो ही भागीदारी होती. आणि आम्ही सुद्धा या गोष्टी केल्या पाहिजे की परीक्षेच्या वेळामध्ये एकमेकांना आम्ही आधार देण्याची गरज असते. प्रियांनो, आम्ही एकमेकांना आधार द्यायला पाहिजे. एखादा विश्वासणारा परीक्षेमध्ये आहे, संकटामध्ये आहे, अडचणीमध्ये आहे, तो त्याच्या वेगवेगळ्या संकटांचा सामना तोही करतो. अशा वेळामध्ये आम्ही एकमेकांना आधार द्यायला पाहिजे. प्रार्थनेने आम्ही आधार देऊ शकतो. हालेलुया. बऱ्याच ठिकाणामध्ये प्रियांनो मला वाटतं की पैसा सगळ्या गोष्टी करेल, नाही. आमचे शब्द प्रियांनो बऱ्याच वेळेस आधार देत असतात. राईट. आपले शब्द एकमेकांना आधार देत असतात आणि त्याच्याद्वारे प्रियांनो त्या समोरच्या व्यक्तीची प्रियांनो जी निराशा झालेली असते तो त्यातून प्रियांनो तो उभारला जातो. प्रियांनो शब्दांच्या द्वारे. तिथं पैसा कामा नाहीये. हालेलुया. शब्दांच्या द्वारे. आणि ते शब्द प्रियांनो प्रभूच्या वचनातून तुम्ही द्याल, त्या व्यक्तीला नवीन उभारणी मिळेल, त्या व्यक्तीला नवीन सामर्थ्य मिळेल, त्या व्यक्तीला नवीन जोम मिळेल, कारण प्रभूच्या वचनामध्ये सामर्थ्य आहे. बोलो येशू मसीह की. जरा वाजवायचं तर जोरदार वाजव. आणि म्हणून प्रभूचं वचन आम्हाला सांगतं गलती 6 आणि वचन 2 मध्ये, गलुसीन चॅप्टर 6 वर्स 2, गलती 6 आणि वचन 2 या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला काय सांगत आहे? एकमेकांची ओझे वहा, म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. हालेलुया. सो पौलाने गलती कराच्या या मंडळीला जी गोष्ट नमूद केलेली आहे की तुम्ही काय करा, एकमेकांचे ओझे वहा. ओझं वाहणं म्हणजे काय? त्या व्यक्तीचं ओझं घ्यायचं आणि आपल्या डोक्यावर ठेवायचं असं नाहीये बरं का. हालेलुया. त्या व्यक्तीचं जे दडपण आहे, त्या व्यक्तीची जी चिंता आहे, त्या व्यक्तीची जी समस्या आहे, ती आम्ही प्रार्थनेच्या द्वारे आम्ही स्वतःवरती घेऊन प्रियांनो ती प्रभूकडे मांडावी. का बरं असं म्हणलं? कारण प्रभूचं वचन आम्हाला या ठिकाणामध्ये सांगतं की म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. आता ख्रिस्ताचा नियम काय? की त्याने आमचं ओझं स्वतःवरती घेतलं आणि ते ओझं त्याने वाहिलं आणि त्याने आम्हाला त्या ओझ्यातून मुक्तता दिली. बोले येशू मसीह की. हा ख्रिस्ताचा नियम आहे आणि हा नियम आम्ही पालन करायला पाहिजे की नाही? करायला पाहिजे की नाही? आणि काय नियम आहे? हालेलुया. बॅग घेऊन जाऊ नका बरं का एकमेकांच्या. हालेलुया. आम्ही एकमेकांचे ओझे वाहिले पाहिजे. आम्ही एकमेकांसाठी प्रार्थना केली पाहिजे. आणि जर आम्ही एकमेकांसाठी प्रार्थना करतो तर आम्ही ख्रिस्ताचा नियम आमच्या जीवनामध्ये, विश्वासाच्या जीवनामध्ये आम्ही परिपूर्ण करतो. आणि आम्ही प्रत्येकाने तो नियम आमच्या जीवनामध्ये पालन करायलाच पाहिजे की आम्ही प्रार्थनेच्या महान वेळामध्ये विशेष प्रार्थना आम्ही करावी, आम्ही सततची प्रार्थना करावी, आम्ही प्रार्थनेमध्ये आमची भागीदारी असली पाहिजे. त्यानंतर आमची जी प्रार्थना आहे, प्रार्थनेमध्ये आम्ही धीर धरला पाहिजे. प्रियांनो, प्रभू प्रार्थनेचं उत्तर देत नाही तोपर्यंत आम्ही हार मानायला नको. आम्ही प्रार्थना करत राहणं फार गरजेचं आहे की आम्ही एका व्यक्तीच्या जीवनातून ही गोष्ट आम्ही शिकू शकतो आणि त्या व्यक्तीचं नाव आहे दानियल. जर आम्ही दानियेलच्या अध्याय 10 आणि वचन 13 मध्ये जर आम्ही वाचलं, डॅनियल चॅप्टर 10 वर्स 13, दहा 13 मध्ये, पारसाच्या राजाचा अधिपती 21 दिवस मला आडवा आला. किती दिवस? आणि जर आम्ही पुढे वाचलं तर पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की तो 21 दिवसापर्यंत दानियेलाने काय केली? प्रार्थना केली. त्याने उपवास केले, त्याने प्रार्थना केली. उपवास आणि प्रार्थना त्याने केली. हालेलुया. परंतु आम्ही मनुष्य आहोत आणि आम्हाला बऱ्याच वेळेस आम्ही तुटून जातो की आमची 1 वेळेस, 2 वेळेस, 3 वेळेस, 4 वेळेस प्रार्थना जर ऐकली नाही, आम्ही फार निराश होतो. हालेलुया. आताच्या लोकांमध्ये किंवा आताच्या विश्वासणाऱ्यामध्ये प्रियांनो जो धीर पाहिजे ना, तो धीर फार कमी आहे. आमच्या जीवनामध्ये धीर कसा पाहिजे आणि कोणासारखा पाहिजे माहितीये? अब्रामासारखा. इतका आहे का आमच्या जीवनात? आहे का? त्यांनी किती वर्ष धीर धरला माहितीये? अब्रामाने किती वर्ष धीर धरला? ओके, 25 वर्ष. जरा सिस्टरसाठी जोरदार टाळ्या जात. काय जोरदार वाजवल्या ना. हालेलुया. 25 वर्ष त्याने धीर धरला. कारण परमेश्वराने, जसा तो 75 वर्षाचा होता, 75 वर्षाचा असताना परमेश्वराने त्याला पाचारण केलं. परमेश्वर कधी कोणालाही पाचारण करू शकतो बरं, कधीही कधीही. त्याने ठरवलेलं असतं की या वयामध्ये या व्यक्तीला पाचारण मला करायचंय. तो लहान लेकराला सुद्धा करू शकतो,
तरुणाला सुद्धा करू शकतो, वृद्ध व्यक्तीला सुद्धा तो पाचारण करू शकतो. कुठल्याही कोणत्याही गटातील व्यक्तीला परमेश्वर पाचारण करू शकतो. आणि वचन आम्हाला सांगतं की परमेश्वराने त्याला 75व्या वर्षी पाचारण केलं. मोशेला किती वर्षात केलं? जरा सिस्टरसाठी परत एकदा टाळ्या वाजवा. हालेलुया. 40 वर्षाचा तो असताना त्याला परमेश्वराने मोशेला पाचारण केलं. ओके, म्हणजे कोणत्याही वया गटातील परमेश्वर कुठल्याही व्यक्तीला कधीही पाचारण करू शकतो. गिदोनाला परमेश्वराने पाचारण केलं तो तरुण असताना, राईट. इसाकाला, याकोबाला ते तरुण असताना परमेश्वराने त्यांना पाचारण केलं. परंतु या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की अब्रामाचं जे पाचारण आहे त्याच्या वयाच्या 75व्या वर्षी आहे. परंतु त्याने 25 वर्ष त्याने वाट पाहिली, म्हणजे त्याच्या वयाच्या 100व्या वर्षी परमेश्वराने त्याला पुत्र संतती दिली. आणि आम्हाला पाहायला मिळतं तो 99 वर्षाचा असताना त्या ठिकाणामध्ये 3 देवदूत त्याला भेटायला आले आणि त्याने सांगितलं की ज्या वेळामध्ये आम्ही पुढच्या वसंत ऋतूमध्ये येईल त्या वेळामध्ये तुझ्या पत्नीच्या मांडीवरती एक बाळ असेल. त्यांनी विश्वास दिला. हालेलुया. आम्ही आमच्या जीवनामध्ये विश्वास करायला पाहिजे, आम्ही धीर धरायला पाहिजे. परंतु आम्ही पाहतो की आम्हाला इन्स्टंट पाहिजे, इन्स्टंट. मॅगी 2 मिनिट में बनती है, तर त्याचे साईड इफेक्ट फार भयंकर आहे बरं का. असो, आम्हाला इन्स्टंट किंवा लगेच जर कुठली गोष्ट मिळते ना तर त्याचं महत्व सुद्धा आम्हाला राहत नाही. बरोबर आहे. मला आठवतं की मला जर पेन पाहिजे असेल किंवा वही पाहिजे असेल त्या वेळामध्ये तितकी आवक सुद्धा नव्हती. जर मी आज मागितलं तर मला कमीत कमी 2 दिवस वाट पाहावी लागायची, 2 दिवस. परंतु मी प्रभूला धन्यवाद देतो की माझ्या आईवडिलांनी माझं शिक्षण चांगल्या प्रतीचं त्यांनी केलं. मी प्रभूला त्यांच्याबद्दल धन्यवाद देतो. त्या वेळामध्ये तितकी आवक नव्हती, त्या वेळामध्ये इतके दुकान सुद्धा नव्हते आणि त्या वेळामध्ये सगळ्या गोष्टीचं महत्व वाटत होतं की ही गोष्ट मला मिळवण्यासाठी थोडीशी वाट पाहावी लागली. त्याच्या अगोदर माझ्या आईवडिलांनी त्यांनी सुद्धा त्यांच्या शिक्षणाच्या वेळामध्ये त्यांनी सुद्धा या सगळ्या गोष्टीचा अनुभव त्यांनी केला आणि त्या गोष्टीचं महत्व त्यांना वाटतं. बरोबर आहे. म्हणून ते लहान सहान गोष्टीला महत्व देतात बरं का. घरातले जे जुने लोक आहेत किंवा मोठे लोक आहेत ना ते लहान सहान गोष्टीला महत्व यामुळे देतात कारण त्यांना त्या गोष्टीचं महत्व माहिती आहे की ही गोष्ट आम्हाला लवकर मिळाली नाही. आणि आता मागितलं मिनिटामध्ये मिळून जातं. आता ऑनलाईनचा वेळ आहे. ऑनलाईन आता ऑर्डर केली की संध्याकाळपर्यंत मिळूनही जात आहे. इतकी फास्ट डिलिव्हरी आहे, इतकी फास्ट सेवा मिळते आता. म्हणून त्या गोष्टीचं महत्व राहत नाही. आणि हा जनरेशन गॅप आहे आताचा आणि अगोदरच्या पिढी यांच्यामध्ये. हा जो गॅप आहे ना हाच आहे की आताची जी पिढी असेल, सगळेच नाही बरं का, मी काही जणांचं बोलतोय, सगळेच नाही, की त्यांना त्या गोष्टी इन्स्टंट मिळतात म्हणून त्या गोष्टी त्यांना विशेष गोष्टी वाटत नाही. परंतु अगोदरचे जे 20, 25, 30, 40, 50 वर्षाचे जे आहेत त्यांना त्या गोष्टी त्याचं महत्व वाटतं आणि म्हणून लहानसहान गोष्टी ते सांभाळतात बरं का, त्याला महत्व देतात. आम्हाला या गोष्टीतून शिकायला मिळतं की अब्राहम जसा त्याने धीर धरला, अब्राहमाने प्रियांनो त्या आशीर्वादाला तो त्याने प्राप्त केलं. आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीचं प्रियांनो आम्ही धीर धरला पाहिजे. आणि जर आम्ही धीराने मागतो तर प्रभू आम्हाला दिल्याशिवाय राहत नाही. आम्ही पाहतो की दानिएलाने 21 दिवस उपवास केले, 21 दिवस त्याने प्रार्थना केली आणि त्याला मिळालं की नाही. वचन आम्हाला सांगतं की परमेश्वराने त्याच्यासाठी कोण पाठवला माहितीये? मिखाएल, की जो सेनापती आहे. सेनांचा तो सेनापती म्हणलेला त्याला, म्हणजे मुख्य आहे तो, सेनांचा मुख्य आहे. याला परमेश्वराने कोणाच्या मदतीसाठी पाठवलं? दानिएलाच्या मदतीसाठी. बोल येशू मसीह की. म्हणून विश्वास करा की ज्या वेळामध्ये तुम्ही प्रार्थनेमध्ये धीर धरता, उपवासासहित प्रभूकडे मागता, प्रभू तुमच्या जीवनात मोठं काम केल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया, हालेलुया. स्वामी, या परीक्षावरती मात करण्याच्या या विषयाला आम्ही अभ्यासत असताना आम्ही पाहिलं की भयंकर छळाचा काळ
यामध्ये याचा उगम हेरोदाच्या द्वारे झाला. त्यानंतर दुसऱ्या मुद्द्यामध्ये आम्ही पाहिलं की प्रार्थनेचा महान वेळ, की या प्रार्थनेच्या महान वेळामध्ये विशेष प्रकारची प्रार्थना आहे, सततची प्रार्थना आहे, प्रार्थनेची भागीदारी आहे आणि प्रार्थनेमध्ये धीर धरणं आहे. आता त्यानंतर तिसरा मुद्दा आहे, यामध्ये आहे उत्तम कामगिरीचा काळ. उत्तम कामगिरीचा काळ. यामध्ये आम्ही परत एकदा त्या वचनाकडे आम्ही जातो. वचन 6 ते 23 हा संपूर्ण भाग आम्ही वाचणार नाही, परंतु वचन 6 मध्ये आम्ही वाचतो. हा वाचा, प्रेषित 12 आणि वचन 6. ऍक्ट चॅप्टर 12 वर्स 6 ऑनवर्ड्स. हेरोद त्याला बाहेर आणणार होता. त्या रात्री 2 बेड्या घातलेला असा पेत्र दोघा शिपायांमध्ये निजला होता आणि पहारेकरीत दरवाजापुढे तुरुंगाचा पहारा करीत होते. तेव्हा पहा, प्रभूचा दूत त्याच्याजवळ येऊन उभा राहिला आणि खोलीत उजेड सचकला. त्याने पेत्राच्या कुशीवर थापटून त्याला जागे करून म्हटले, लवकर उठ. तेव्हा त्याच्या हातातून साखळदंड गळून पडले. मग देवदूत त्याला म्हणाला, कंबर बांध व पायात वहाणा घाल. त्याने तसे केले. त्याने त्याला म्हटले, तू आपले वस्त्र पांघरून माझ्या मागे ये. तो निघून त्याच्या मागे गेला. तरी देवदूताकडून जे झाले ते खरोखर घडत आहे हे त्याला कळेना. आपण दृष्टांत पाहत आहोत असे त्याला वाटले. नंतर पहिला व दुसरा पहारा ओलांडून ते नगरात जाण्याचा लोखंडी दरवाजापर्यंत आल्यावर तो आपोआप त्याच्यासाठी उघडला गेला आणि ते बाहेर पडून एक रस्ता चालून गेले. तोच देवदूत त्याला सोडून गेला. मग पेत्र भानावर येऊन, आता मला खरोखर कळले की प्रभूने आपला दूत पाठवून हेरोदाच्या तावडीतून व यहुदी लोकांचा संपूर्ण अपेक्षाभंग करून मला सोडविले आहे. ओके, या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की पेत्राची सुटका एक उत्तम कामगिरीचा हा काळ आहे. परंतु त्याच्या अगोदर आम्हाला पाहायला मिळतं की पेत्रासाठी एक मोठं काम चालू होतं. आणि ते काम कोणतं चालू होतं? काय चालू होतं? काय चालू होतं? कशी प्रार्थना चालू होती? विशेष प्रार्थना चालू होती, सततची प्रार्थना चालू होती, प्रार्थनेची भागीदारी होती आणि निरंतर धीराने प्रार्थना ते करत होते. आम्ही या गोष्टी करायला पाहिजे. आपला विश्वासणारा भाऊ आहे, विश्वासणारी बहीण आहे, विश्वासणारं कुटुंब आहे, जर ते संकटाचा सामना करताय, परीक्षेचा सामना ते करतायत, तर पियानो आम्ही त्यांच्यासाठी अशी प्रार्थना केली पाहिजे. प्रभू प्रार्थनेचं उत्तर देणारा देव आहे. या ठिकाणामध्ये मी पाहतो की पेत्राची सुटका या ठिकाणामध्ये होते आणि पेत्राची सुटका या ठिकाणामध्ये होत असताना आम्ही वचन 6 मध्ये मी पाहतो की हेरोद त्याला बाहेर आणणार होता. त्या रात्री 2 बेड्या घातलेला असा पेत्र 2 शिपायांच्या मध्ये निजला होता आणि पहारेकरी दरवाजा पुढे तुरुंगाचा पहारा करत होते. पेत्र कुठे होता? त्याला झोप आली ते म्हणतील हालेलुया. ओके, म्हणजे सर्वजण जागी आहेत. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. हालेलुया. आम्ही अशा विषयाला अभ्यासतोय की जो विषय आमच्या जीवनामध्ये फार महत्वाचा आहे, की परीक्षांवरती आम्हाला मात करायचंय, संकटावरती आम्हाला मात करायचं आहे. आणि ही गोष्ट प्रत्येकाच्या जीवनामध्ये येतेच. असा कुठलाच व्यक्ती नाही की ज्याच्या जीवनात परीक्षा, संकट, अडचणी येत नाही. असा कुठलाच व्यक्ती नाहीये. ज्याच्या नाही येत ना, तो व्यक्तीच नाहीये, तो मनुष्यच नाहीये. राईट. हालेलुया. उत्तम कामगिरीचा हा काळ की पेत्राची सुटका या ठिकाणामध्ये होते. पियानो, पेत्राची शांती या ठिकाणामध्ये आम्हाला लक्षात येते. संकटात आहे, हातापायामध्ये काय त्याच्या बेड्या घातलेल्या आहे. आता बेड्या घातलेला व्यक्ती हलू डुलू शकत नाही बरं का. जसं पिक्चर मध्ये, व्हिडिओ मध्ये आम्ही पाहतो ना, तशा बेड्या त्या नसतात, फार भयंकर असतात. आणि या रोमी शासनाच्या या बेड्या आहेत. आणि सगळ्यात कठोर शिक्षा जर देणारं कुठलं शासन असेल ना, तर ते रोमी शासन होतं. जर इतिहास तुम्ही वाचा, यामध्ये तुम्हाला अनेक पुरावे मिळतील. वधस्तंभावरचं जे मरण आहे ते रोमी शासनाचं आहे. फार भयंकर मरण देण्याची, क्रूरतेने मरण देण्याचं काम प्रियानो या रोमी शासनाने केलेलं आहे. आणि शासन सुद्धा फार जबरदस्त ते चालवायचे. त्यांची जी स्ट्रॅटेजी आहे ना, ती फार भयंकर होती. आणि हे काम ते करत असताना आम्हाला पाहायला मिळतं की या ठिकाणामध्ये पेत्र 2 शिपायांच्या मध्ये निजलेला आहे. त्याच्या हातापायामध्ये बेड्या आहेत आणि बेड्या घातलेला हा पेत्र या ठिकाणामध्ये निजलेला आहे. पेत्र शांत मनुष्य, त्याच्या जीवनामध्ये कुठली चिंता आणि काळजी नसते. त्यावेळामध्ये मनुष्याला झोप लागते. असंच आहे ना? चिंता काळजी असल्यानंतर झोप येते का? असते का? येते का? आम्हाला चिंता आहे, आम्हाला काळजी, आम्ही झोपणारच नाही.
आमची झोप उडून जाते. परंतु इथं वचन सांगतं पेत्र तर झोपलाय. पेत्राला आता कुठं नेणार आहे? लोकांसमोर नेणार आहे. हेरोदासमोर त्याला आणणार आहे. आणि अशा रात्री, समजा उद्या त्याला नेणार आहे, आज रात्री आपल्याला झोप येईल का? काय होईल? हा, कस तरीच होतंय. बरोबर आहे, झोपच उडून जाईल. कारण उद्या सकाळी कुठे नेणार आहे? हेरोदाकडे नेणार आहे, राजासमोर नेणार आहे. आणि आजच्या रात्री झोपच उडाली आहे. परंतु पेत्राला झोप आली. कारण वचन सांगतं की पेत्र निजला होता. ज्या व्यक्तीला विश्वास आहे ना प्रभूवरती, की सगळ्या गोष्टी प्रभूच्या नियंत्रणामध्ये, तो व्यक्ती निवांत झोपू शकतो. हालेलुया, हालेलुया. त्याच व्यक्तीला झोप येईल बरं का. किती जणांना येत बरं? आता कोणीच हात वर नाही करणार, मला माहिती आहे. कारण आमच्या जीवनामध्ये शंका ज्या वेळामध्ये असते ना, त्या वेळामध्ये आम्ही विचार करतो की ही गोष्ट कशी होईल, काय होईल, जमेल का, होईल का, या संकटातून अडचणीतून मी बाहेर निघेल का, ही आर्थिक समस्या माझ्या जीवनातून दूर होईल का, कर्ज माझ्या जीवनातून दूर होईल का. झोपच येत नाहीये. विश्वास करा, प्रत्येक गोष्ट परमेश्वराच्या नियंत्रणाखाली आहे. प्रत्येक गोष्ट त्याच्या नियंत्रणात आहे. आणि ज्या वेळामध्ये आम्ही विश्वास करतो ना, आम्हाला तो निवांत झोप द्यायला लागतो. पेत्रा संबंधी हीच गोष्ट आहे. पेत्र निवांत झोपला होता. तो दोन शिपायांच्या मध्ये तो झोपला होता. आणि त्याला माहिती होतं की सगळी गोष्ट माझ्या प्रभूच्या नियंत्रणात आहे. आणि पेत्राचा बचाव त्या ठिकाणामध्ये करण्यासाठी प्रभूने आपल्या दूताला पाठवलं. कारण वचन आम्हाला पाहायला मिळतं, तेव्हा पहा प्रभूचा दूत त्याच्याजवळ उभा राहिला आणि खोलीत उजेड चकाकला. त्याने पेत्राच्या कुशीवर थापटून त्याला जागे करून म्हटले, लवकर उठ. पेत्र इतका गाढ झोपला. आपल्याला झोप लागते बऱ्याच वेळेस बरं का, परंतु आमचे डोळे बंद असतात, परंतु विचार इतके लागणार आहेत. राईट, विचार असतात. परंतु आम्ही नियंत्रणामध्ये ज्या वेळामध्ये आम्ही प्रभूकडे सोपवतो की प्रभू या सगळ्या गोष्टी तुझ्या नियंत्रणात आहे, तू सहायता करशील, मला माहिती आहे. पेत्राला ही गोष्ट पक्की माहिती होती. आणि म्हणून पेत्राला असं हलून उठावं लागलं बरं का. देवदूताने काय केलं? वचन सांगतं की त्याला थापटून त्याला जागे करून म्हटलं, लवकर उठ. थापटून, आम्ही केव्हा थापटतो? आम्ही आवाज दिल्यानंतर काही जण उठतात, काही जणांना हलावं लागतं ना, बरोबर आहे. म्हणजे तो व्यक्ती, ज्या व्यक्तीला थापटावं लागतं ना, तो व्यक्ती गाढ निद्रेमध्ये असतो. पेत्र झोपला हो, गाढ निद्रा त्याला लागली. त्याला माहिती होती की माझ्या प्रभूच्या नियंत्रणामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत. हालेलुया. असा विश्वास आणि असा गंभीर विश्वास आमचा प्रभूवरती असला पाहिजे. हालेलुया. म्हणून इथं झोपू नका बरं का. हालेलुया. नाहीतर असं म्हणाल की प्रभू तुझ्या नियंत्रणामध्ये सगळ्या गोष्टी, गुड नाईट. इथं वचन ऐकायचंय आम्हाला, तत्परतेने ऐकायचंय. जरा जोरदार टाळ्या प्रभूसाठी. सो पेत्राची सुटका या ठिकाणामध्ये प्रभूने आपल्या दूताच्या द्वारे केली. आणि वचन आम्हाला पाहायला मिळतं की तेव्हा त्याच्या हातातील साखळदंड गळून पडले. ज्या वेळामध्ये सततची प्रार्थना केली जाते, ज्या वेळामध्ये विशेषटी प्रार्थना केली जाते, प्रार्थनेमध्ये भागीदारी एखाद्या व्यक्तीसाठी असते, प्रार्थना प्रियानो धीराने केली जाते, त्या वेळामध्ये परमेश्वर आपल्या दूताला त्या व्यक्तीच्या मदतीसाठी पाठवतो. आणि प्रभू त्याच्या हातातील, त्याच्या जीवनातील, त्याच्या समस्या, त्या सर्व साखळदंडाला प्रभू काय करतो? काय वचन सांगतं की ते सगळे साखळदंड त्याच्या हातातून गळून पडले. तुमच्या जीवनातील प्रत्येक समस्या गळून पडतील. तुमच्या जीवनातील प्रत्येक अडचणी गळून पडतील. तुमच्या जीवनातील कर्ज गळून पडेल. तुमच्या जीवनातील चिंता गळून पडेल. तुमच्या जीवनातील आजारपण गळून पडेल. तुमच्या जीवनातील समस्या गळून पडेल. तुमच्या जीवनातील चिंता, वेगवेगळ्या अडचणी प्रभू गळून पाडण्यासाठी सामर्थ्य देवा. परंतु त्यासाठी आम्हाला पेत्रासारखा विश्वास आमच्या जीवनामध्ये आम्हाला करावा लागेल. पेत्राला माहिती होतं की माझ्या प्रभूच्या नियंत्रणामध्ये सगळ्या गोष्टी. तो हेरोद काय आहे? तो हेरोद जरी राजा असेल, परंतु त्याच्यावरती सुद्धा माझ्या प्रभूचं नियंत्रण आहे. आणि म्हणूनच तो निश्चिंत होऊन पियानो तो झोपला होता. देवदूताला येऊन त्याला उठावं लागलं, त्याला थापटावं लागलं, अरे पेत्रा उठ. आणि त्या वेळामध्ये पेत्र उठला. हालेलुया, हालेलुया. आणि पेत्राच्या जागी आपण असतो तर
देवदूत, आपल्याला उठवायचीच गरज नसते पडली ना, अगोदरच जागी. हालेलुया. असं नाही, पेत्रासारखा विश्वास आमचा असला पाहिजे, पूर्ण विश्वास की प्रभूच्या हाती सगळ्या गोष्टी आहे. आणि त्याच वेळेस प्रियांनो आम्ही पाहतो की पुढे या लोकांनी जे प्रार्थना करत होते ना, त्या लोकांना आनंद झाला. का बरं माहिती आहे? कारण आता पेत्र त्यांच्या समोर जाऊन उभा राहिला. वचनामध्ये मी पाहतो, वचन 12 की हे लक्षात आल्यावर तो योहान, ज्याला मार्कही म्हणत, त्याची आई मरिया हिच्या घरी गेला. पेत्र कुठे गेला? कुठे गेला? हे लक्षात आल्यावर तो योहान, ज्याला मार्कही म्हणत, त्याची आई मरिया हिच्या घरी गेला. तेथे बरेच लोक एकत्र जमून प्रार्थना करत होते. तो दरवाजाची दिंडी ठोकत असता रुदा नावाची मुलगी कानोसा घेण्यास आली. तिने पेत्राचा आवाज ओळखला, पण आनंद झाल्यामुळे दरवाजा न उघडता आत धावत जाऊन तिने सांगितले की पेत्र दाराशी उभा आहे. त्यांनी तिला म्हणले, तू बावचळलीस. तरी तिने खात्रीपूर्वक सांगितले की मी म्हणते तसेच आहे. ते म्हणाले, तो त्याचा देवदूत आहे. ओके, आता ही एक या भागातली गंमत आहे बरं का. या वचनातली ही गंमत आहे. एकीकडे सर्व मंडळी कशी प्रार्थना करत होती? विशिष्ट प्रार्थना करत होती, सतत प्रार्थना करत होती, भागीदारी होती त्यांची प्रार्थनेमध्ये, आणि धीराने ते प्रार्थना करत होते. कळकळून, कचकटून, चांगली, पॉवरफुल, वजनदार, आणखी काय काय शब्द प्रार्थनेला मला माहिती नाही, नवीन नवीन ऐकायला भेटतात आम्हाला. पाळक साहेब जरा चांगली प्रार्थना करा. एक नवीनच ऐकलंय मी, कडक प्रार्थना करा. असं समजूया की या सगळ्या मंडळीची प्रार्थना कडक प्रार्थना चालू होती. हालेलुया. यांची काय प्रार्थना होती? काय प्रार्थना होती? काय प्रार्थना होती? थोडं जोरात बोला. आता त्या पेत्राची सुटका झाली. आता तो पेत्र दारात आहे, आणि ही रुदा नावाची मुलगी जाते आणि ती कानोसा घेते आणि जाऊन सांगते की पेत्र बाहेर उभा आहे. हे लोक काय म्हणतात? तू बावचळली. आम्ही सुद्धा असेच आहोत ना. एकीकडे प्रार्थना करतो, प्रभू मला हे दे, मला हे पाहिजे, मला पाहिजे, मला पाहिजे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. आम्ही प्रार्थना करतो, उपवास करतो, प्रार्थना करतो, उपवास करतो. आमची प्रार्थनेमध्ये प्रियानो भागीदारी असते. आम्ही विशेष प्रार्थना करतो, आम्ही सततची प्रार्थना करतो, आम्ही आमच्या जीवनामध्ये धीराने प्रार्थना करतो, आणि तो चमत्कार, ती विनंती ऐकल्यानंतर आम्ही विश्वासच करत नाही. असं होऊ शकतं का? हालेलुया, हालेलुया. या सर्व लोकांनी त्या मुलीला काय ठरवलं? बावचळली का तू? हिंदी में क्या लिखा है? पागल है. पाहता, म्हणजे एकीकडे विश्वास हे करायचं, विश्वासाने प्रार्थना करायची, आणि ती गोष्ट घडल्यानंतर त्याच मुलीला काय म्हणायचं? तू पागल झाली आहे का? तू बावचळलीस का? विश्वास आहे? कुछ तो गडबड आहे दया. राईट? आमच्या विश्वासामध्ये गडबड आहे. आम्ही एकीकडे विश्वास करतो ना, तो विश्वास आमचा इतका दृढ पाहिजे की प्रभू आमच्या जीवनात काम करेलच. हालेलुया. म्हणून पेत्र सुटून आला बरं का, आणि मंडळी घरीच होती. हालेलुया. पेत्राने अशा गोष्टीचा सामना केला की त्याला माहिती की माझ्या प्रभूच्या नियंत्रणामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून पेत्रच तिथं त्या परीक्षेचा पात्र तो होता की तो या परीक्षेला तो सामना करू शकतो. ही मंडळीतले जर काही लोक गेले असते तर तिथंच काही जण आटा घेऊन मरून पाहिले असते. मला हालेलुया. राईट ना. म्हणून प्रियानो, पेत्र त्या योग्यतेचा होता. आपल्या जीवनामध्ये सुद्धा वेगवेगळ्या परीक्षा, वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या, वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी येतील. या अडचणींना आम्हाला सामना करायला, या सर्व गोष्टीवरती मात करायला प्रभू आमच्या जीवनामध्ये आहे. या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की या लोकांसारखा सुद्धा आमचा विश्वास कधी कधी बनतो. आम्ही सुद्धा मागतो आणि मिळाल्यानंतर आम्ही विश्वासही करत नाही. राईट? असं होऊ देऊ नका. मागताना विश्वास करा की प्रभू मला देईल, आणि मिळाल्यानंतर विश्वास करा, ती गोष्ट स्वीकारा. बोले येशू मसीह की, येशू मसीह की. पण असं सुद्धा बऱ्याच वेळेस होतं बरं का, की बाळक साहेब तुम्ही याच्यासाठी प्रार्थना करा. एक उदाहरण सांगेल.
काय जण म्हणतात की पाळक साहेब आम्हाला मूलबाळ नाहीये, मूलबाळ नाहीये, इतके वर्ष झाले तितके वर्ष झाले. आम्ही अनेक ट्रीटमेंट केली, अनेक डॉक्टरांना दाखवलं, जे करायचं ते सगळ्या गोष्टी करून झाल्या. आता डॉक्टरांनी सुद्धा म्हणलं की आता तुम्हाला मूलबाळ होणार नाही. परंतु देवाचे सेवक त्यांच्यासाठी प्रार्थना करतात, काही जण उपवास सुद्धा करतात आणि त्यांना मूलबाळ होतं. आता मूलबाळ झालं, विसरले ते. 2-4 वर्षानंतर ते परत येतात आणि सांगतात की या बाळाची ना तब्येत अशी झाली तशी झाली. अहो ते बाळ दिलं कोणी? कोणी दिलं? मग त्याला प्रभूमध्ये ठेवणं गरजेचं का नाही? परंतु मनुष्य हा सेल्फिश आहे. बऱ्याच वेळेस ना ज्या वेळेमध्ये मिळतं ना तितक्याच गोष्टी घेऊन प्रियानो तो व्यक्ती तृप्त होऊन जातो. परंतु त्या लेकरांचं जे भविष्य आहे ते सिक्युअर करण्यासाठी त्या लेकरांना प्रभूमध्ये ठेवणं फार गरजेचं आहे. प्रभूच्या सोबत जोडून ठेवणं फार गरजेचं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, इतर लेकरांपेक्षा आहे ना जे प्रभूकडून मिळणारे जी लेकरं आहेत ना ते विशेष असतात. म्हणून त्यांना जास्त प्रभूमध्ये ठेवणं गरजेचं आहे, जास्त गरजेचं आहे बरं का. हालेलुया. त्यांना प्रभूशी जास्त जोडून ठेवणं गरजेचं आहे, कारण ते विशेष लेकरं प्रभूकडून मिळालेले आहे. आता प्रत्येक लेकरं हे प्रभूकडूनच मिळतात, परंतु हे विशेष प्रकारचे आहेत. बरोबर आहे ना? हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. म्हणून बऱ्याच वेळेस असंच घडतं. हा आमच्या सेवेतला अनुभव सुद्धा आहे. म्हणून असं कधीच होऊ देऊ नका. प्रभू जर आमच्या जीवनामध्ये उत्तर देतो तर ते उत्तर दिल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये टिकून राहणं फार गरजेचं आहे. सो आम्हाला या गोष्टी शिकवतात. त्यानंतर पियानो अधिपतीचा पराभव या ठिकाणामध्ये होतो. जो अधिपती होता म्हणजे जो हेरोद राजा होता, याच्या संबंधी जर आम्ही वचनात वाचलं, वचन 18 पासून आम्ही वाचूयात, वर्ड्स 18 ऑनवर्ड्स. मग एक दिवस उगवल्यावर पेत्राचे काय झाले ह्याविषयी शिपायात मोठी खळबळ उडाली. हेरोदाने त्याचा शोध केला असतानाही शोध लागला नाही, म्हणून त्याने पहारेकऱ्यांची चौकशी करून त्यांना ठार मारण्याचे हुकूम सोडला. मग तो यहुदाहून कैसरियात येऊन राहिला. हेरोद सोरकरावर रागवला होता, म्हणून ते एकमताने त्याच्याकडे आले व राजाच्या रंगमहालावर अधिकारी तलब झाला अनुकूल होऊन त्यांनी समेट करण्याची विनंती केली, कारण त्या राजाच्या देशावर त्याच्या देशाचे पोषण होत असे. नंतर नेमलेल्या दिवशी हेरोद राजवस्त्रे घालून आसनावर बसला आणि जमलेल्या लोकांपुढे भाषण करू लागला. तेव्हा लोक गजर करून बोलले, ही देववाणी आहे, मनुष्यवाणी नव्हे. त्याने देवाला गौरव दिले नाही, म्हणून तत्क्षणी प्रभूच्या दूताने त्यावर प्रहार केला आणि तो किडे पडून मेला. ओके. या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की या छळाचा जो आरंभ आहे, उगम आहे, कुणापासून झाला होता? हेरोदापासून. हेरोदाने यहुदी लोकांना खुश करण्यासाठी प्रियांनो प्रेषितांपैकी काही लोकांना त्याने ठार मारलं. याकोबाला त्याने मारला, आता पेत्राला सुद्धा तो मारणार होता. परंतु या गोष्टी घडत असताना आता ही युग संपवणं हे प्रभूच्या हाती आहे ना, राईट. प्रत्येक एक गोष्ट जी त्रासदायक असेल किंवा आनंददायक असेल किंवा कुठली गोष्ट आहे, त्या प्रत्येक गोष्टीची एक सीमा आहे. आणि म्हणून कदाचित आज ख्रिस्ती लोक जगभरामध्ये पियानो संकटाचा सामना करताय. प्रभू या गोष्टी सुद्धा लवकर संपवेल, कारण प्रभू त्याच्या लोकांच्या बरोबर आहे. या ठिकाणामध्ये हेरोदाने अनेक लोकांचा छळ केला आणि या हेरोद या संबंधी आम्ही पाहतो की ज्या वेळामध्ये पेत्र त्या संकटाचा सामना करून पियानो आता कुठे गेला, तो वचन सांगतं की फारोने त्याचा शोध केला असताही त्याचा शोध लागला नाही, म्हणून त्याने पहारेकऱ्यांची चौकशी करून त्यांना ठार मारण्याचा हुकूम सोडला. मग तो यहुद्याहून कैसरास येऊन राहिला. कोण? पेत्र. आपण पेत्राबद्दल वाचतोय. पेत्र कुठून निघाला? यहुद्यावरून तो निघाला आणि कैसरियामध्ये येऊन राहिला. बऱ्याच वेळेस आपल्या जीवनामध्ये ना संकट येतात, अडचणी येतात, चिंता येतात, काळजी येतात. प्रभू त्यातून आम्हाला बाहेर काढायला ना विसर पाडण्यासाठी प्रभू आम्हाला एक निवांत ठिकाणामध्ये प्रभू घेऊन जात असतो, विसर पाडण्यासाठी. पेत्र जर त्याच गोष्टीची चिंता करत बसला असता, किती भयंकर तिथं पहारा होता, किती भयंकर ते शिपाई होते, त्यांच्या हातामध्ये तलवारी होत्या, भाला होता, याच गोष्टीचा विचार करत जर पेत्राने सुवार्ता प्रसाराचं काम जर चालू केलं असतं तर त्याने सुद्धा भयाची सुवार्ता त्याने सांगितली असती.
राईट. परंतु पेत्राच्या मनातील हे विचार दूर करण्यासाठी प्रभूने त्याला यहुद्यातून कैसरियामध्ये तो घेऊन गेला. हालेलुया. प्रभू आपल्याला सुद्धा बऱ्याच वेळेस आपल्या जीवनातील चिंता, काळजी, अडचणी, आजारपण किंवा आपल्या जीवनातील कर्ज या सगळ्या गोष्टीतून बाहेर काढण्यासाठी प्रभू या गोष्टीचा विसर सुद्धा आम्हाला पाडण्यासाठी प्रभू आम्हाला बाहेर घेऊन जात असतो. हालेलुया. हालेलुया. आम्ही बऱ्याच वेळेस आपल्या जीवनातील ज्या चिंता आहेत ना त्याच गोष्टीमध्ये आम्ही गुरफटून राहतो. काही जणांना फिरायला आवडत नाही बरं का. एक सांगेल मी तुम्हाला एक महत्त्वपूर्ण गोष्ट की जे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतात ना त्यांना वर्षभरातून काही दिवसांची एक विशेष सुट्टी असते की त्यांनी त्यांच्या फॅमिली सहित पर्यटनासाठी जायचं. का बरं? याचं कारण काय? काय वाटतं? वातावरण चेंज. ओके. आणखी त्यांना वेळ नसतो, आता त्यांना विशेष वेळ देण्यात आला. आणखी ते जिल्ह्याचे प्रमुख आहेत आणि जर त्यांच्यावरती कायम प्रेशर असलं तर ते काम चांगल्या प्रकारे करू शकत नाही. म्हणून आठवड्यातून एक सुट्टी असते बरं का प्रत्येकांना. राईट. सो त्या जिल्हाधिकाऱ्यांना यासाठी सुट्टी की त्यांना एक नवीन चैतन्य मिळावं, एक नवीन जोमाने त्यांनी काम करावं यासाठी एक चांगला वेळ त्यांनी दिलेला असतो. त्याच प्रकारे पियानो प्रभू आम्हाला कधी कधी आमच्या जीवनातील त्या समस्या, त्या चिंता, त्या काळजी यातून बाहेर काढण्यासाठी, त्या सगळ्या गोष्टीचा विसर पडण्यासाठी प्रभू सुद्धा आम्हाला थोडंसं बाजूला बाहेर घेऊन जाऊ इच्छितो. परंतु काही जणांना आवडत नाही. आम्हाला नाही आवडत. हालेलुया. मग प्रभू म्हणतो तू आणि तुझ्या समस्या त्याच्यामध्येच राहा. हालेलुया. प्रभू जर संधी देतो ना तर ती संधी आम्ही आमच्या जीवनात घेतलीच पाहिजे. कारण संधी ही केवळ प्रभूकडून येत असते. बरोबर आहे? बरोबर आहे की नाही? संधी प्रभूकडून येत असते आणि प्रत्येक चांगली संधी जर प्रभू आम्हाला देतो तर नक्की त्याचा उपयोग आमच्या जीवनामध्ये आम्ही केलाच पाहिजे. सो पेत्राला या सगळ्या गोष्टीचा विसर पडला की नाही? पेत्राला या सगळ्या गोष्टीचा विसर पडला आणि परमेश्वराने इकडे हेरोदाला मारून टाकलं. कारण त्याने परमेश्वराचा, प्रभूचा गौरव त्याने घेतला. प्रभू न्यायदेव आहे. एखादा क्रूर, हा छळ करणारा जर भयंकर शास्ता आहे, परमेश्वराने त्याचा या ठिकाणामध्ये वचन सांगतं की तो कसा मेला? किडे पडून मेला. म्हणून प्रभूचा गौरव कोणी घेऊ नये बरं का, कधीच नाही. गौरव, महिमा, प्रशंसा ही केवळ प्रभूची आहे. आणि जर प्रभूच्या कारणाने आम्हाला मान, महिमा, गौरव किंवा आम्हाला जर आमची सुद्धा स्तुती होते तर त्या वेळामध्ये सुद्धा तो गौरव केवळ प्रभूलाच आम्ही द्यायला पाहिजे. त्या गोष्टीचा वाहवा आम्ही कधीही करू नये, कधीच नाही. अनेक मोठे जे सेवकगण आहेत ही गोष्ट ते शिकवतात की आम्हाला जर मान, महिमा जर मिळतोय, मोठेपणा मिळतो ना तर ती गोष्ट त्या वेळामध्ये आम्हाला ती हाताळता यायला पाहिजे. ही गोष्ट फार कठीण आहे. ही गोष्ट फार कठीण आहे की गौरव मिळणं आणि ती गौरवाच्या कारणाने अनेक जण पियानो प्रभूपासून दुरावले गेले. म्हणून ती गोष्ट आम्ही हाताळता यायला पाहिजे आणि ती हाताळता येण्यासाठी पियानो प्रभूची सहायता, त्याच्या पवित्र आत्म्याची सहायता आम्हाला गरजेची. त्याच्याशिवाय ती गोष्ट आम्ही नाही हाताळू शकत. ती कॉम्प्लिकेटेड, ती फार वजनदार गोष्ट आहे. सन्मान मिळणं, गौरव मिळणं, हेरोदाला ही गोष्ट जमली नाही ना. जमली का? वचन सांगतं की त्याने काय केलं या ठिकाणामध्ये, नंतर नेमलेल्या दिवशी हेरोद राजवस्त्रे घालून आसनावर बसला आणि जमलेल्या लोकांपुढे भाषण करू लागला. तेव्हा लोक गजर करून म्हणाले, ही देववाणी आहे, मनुष्यवाणी नाही. प्रभू, मनुष्याचे शब्द मनुष्याचे शब्द आहे, देवाचे शब्द देवाचे शब्द आहेत. मनुष्याच्या शब्दाला देववाणी कदापि म्हणू नये. देवाचा गौरव देवालाच आहे, देवाचा महिमा देवालाच आहे. आदर, महिमा, गौरव, प्रशंसा देण्यायोग्य केवळ प्रभूचं नाव आहे. कोणाचं नाव आहे? केवळ प्रभूचं नाव आहे. आणि त्याचा गौरव, त्याची महिमा आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये, कुठल्याही व्यक्तीने, विश्वासणाराने, सेवकाने, सेविकेने कदापि घेऊ नये. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये या गोष्टीचा अंत या ठिकाणामध्ये झाला. प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की आपण
आपणासाठी सुद्धा प्रियांनो प्रभूचं वचन सांगतं की आम्हाला सुद्धा तो प्रभू सामर्थ्य देणार आहे, तो आम्हाला सुद्धा जयवंत करणारा तो देव आहे. पहिले करीन 15 आणि वचन 57 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं. 1 कोरिंथियन चॅप्टर 15 वर्स 57. पहिले करीन 15:57 मध्ये. परंतु जो देव आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपणाला जय देतो त्याची स्तुती असो. हालेलुया. प्रभू आम्हाला काय देतो? जय देतो. आता हेरोद मरण पावला, आता पेत्राला मोकळं झाले की नाही? सगळं सुवार्थ प्रसाराला प्रियांनो मोकळीकता मिळाली. आम्ही आमच्या जीवनामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की या ठिकाणामध्ये या अधिपतीचा, या शास्त्राचा प्रियांनो या ठिकाणामध्ये पराभव झाला आणि प्रभू त्या ठिकाणामध्ये विजयशाली झाला. तोच प्रभू कालही विजयशाली आहे, आजही आणि उद्या सुद्धा आहे. तो आम्हाला सुद्धा काय देतो? जय देतो. तो आम्हाला सुद्धा विजय देतो. आणि म्हणून प्रियांनो आम्ही ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. वचन 24 आम्ही वाचूया. प्रेषित 12 आणि 24 मध्ये काय म्हणले? पण देवाच्या वचनाची वृद्धी व प्रसार होत गेला. ओके. ऍक्ट चॅप्टर 12 वर्स 24 या ठिकाणामध्ये वचन 24 मध्ये वचन आम्हाला सांगतं की देवाचे सामर्थ्य या ठिकाणामध्ये प्रगट झालं. आणि ते कसं प्रगट झालं? की देवाच्या वचनाची वृद्धी व प्रसार होत गेला. हालेलुया. किती अडचणी, किती अडखळणं येऊ द्या, किती छळ असू द्या, प्रियांनो प्रभूचं काम, त्याचा प्रसार कदापिही थांबू शकत नाही. हे काम प्रभूचं आहे. म्हणून कदाचित आज तुम्ही तुमच्या जीवनामध्ये परीक्षेतून तुम्ही जात असाल, संकटातून तुम्ही जात असाल, निराशेतून तुम्ही जात असाल, वेगवेगळ्या चिंता, काळजी, वेगवेगळ्या प्रकारच्या कर्जातून, वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यातून तुम्ही जात असाल, या प्रत्येक गोष्टीवरती मात करायचं सामर्थ्य प्रभू आज तुम्हाला त्याच्या वचनाने दिलेले. कारण या छळाचा उगम झाला आणि या छळाचा अंत सुद्धा झाला. हालेलुया. हेरोदाने छळ सुरू केला आणि हेरोद मरण पावला. पेत्र मेला का? नाही. या ठिकाणामध्ये प्रियांनो पेत्राच्या द्वारे प्रियांनो प्रभूने मोठमोठं काम केलं. आणि या छळाचा जो उगम म्हणजे हेरोद, याला प्रभूने संपून टाकलं. त्यांनी प्रियांनो अनेक अडखळणं केले, परंतु प्रभूचं काम काही केल्या थांबलं नाही. म्हणून प्रियांनो आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रार्थनेला जो महान वेळ आहे तो आम्ही द्यायला पाहिजे. या वेळामध्ये प्रियांनो प्रार्थनेच्या महान वेळामध्ये आम्ही विशेष प्रार्थना केली पाहिजे. आम्ही सतत प्रार्थना केली पाहिजे. प्रार्थनेमध्ये आमची भागीदारी असली पाहिजे आणि प्रार्थना आम्ही धीराने केली पाहिजे. आणि उत्तम कामगिरीचा वेळ आम्ही पाहतो की पेत्राची सुटका यामध्ये झाली. पेत्राने आपलं जीवन शांतीने भरलं आणि पेत्राचा बचाव करण्यासाठी प्रभूने आपल्या देवदूताला पाठवलं. प्रियांनो पेत्राच्या संबंधीने सर्व लोकांनी आनंद केला. प्रियांनो त्या अधिपतीचा पराभव झाला आणि देवाचं सामर्थ्य सर्व यरूशलेम इस्रायलमध्ये प्रगट झालं. तोच प्रभू आज सुद्धा ती गोष्ट करायला तयार आहे. म्हणून आज कदाचित तुम्ही वेगवेगळ्या परीक्षांचा, वेगवेगळ्या संकटाचा, वेगवेगळ्या आजारपणाचा, वेगवेगळ्या चिंता काळजीचा, वेगवेगळ्या प्रकारच्या आजारपणाचा, कर्जाचा जर तुम्ही सामना करतायत, तर प्रियांनो या गोष्टीवरती मात करायला प्रभूने आज तुम्हाला सामर्थ्य देण्याचं ठरवलेलं आहे. प्रभू यातून तुम्हाला बाहेर काढेल. कारण प्रभू तुमच्या बरोबर आहे. प्रत्येक गोष्ट प्रभूच्या नियंत्रणामध्ये आहे आणि प्रभू तुम्हाला त्याचं सामर्थ्य, त्याची कृपा तो दिल्याशिवाय राहणार नाही. प्रभू परमेश्वर या वचनाच्या द्वारे आपल्या प्रत्येकांना आशीर्वादित करो. आमेन. मी विनंती करेल की जसं तुम्ही हे वचन ऐकत आहात, हे वचन तुम्ही इतरांना सुद्धा ऐकण्यासाठी नक्की प्रोत्साहित करा. आणि आतापर्यंत जर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा. इतरांना सुद्धा आशीर्वादित होण्यासाठी नक्की सहायता करा. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. गॉड ब्लेस. प्रेज द लॉर्ड.